Amen. Praise देवाला God. धन्यवाद. A lot of energy this evening. आज संध्याकाळी खूप सारी एनर्जी, खूप सारी ऊर्जा जाणवते. God will surely bless you. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. And in the end, if the Lord leads me, I will even lay my hands on the people and pray. All the boys and girls and pray. शेवटी जर देवाने मला मार्गदर्शन केलं तर मी सगळ्या मुला मुलींच्या डोक्यावर हात ठेवून स्वतः प्रार्थना करेन. Amen. आमेन. Your destiny has to be made. तुमच्या आयुष्याच्या दिशा घडल्या आणि बनल्या तर पाहिजेत बेटा. Amen. आमेन. Whether you like it or not, तुला आवडो न आवडो, God wants to make it. देवाला तुझ्या आयुष्याची दिशा घडवायची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Time is precious. वेळ मौल्यवान आहे. Don't play with it. त्या वेळेशी खेळू नकोस. Time is precious. वेळ मौल्यवान आहे. Don't play with it. डोंट प्ले विथ इट. त्याच्याशी खेळू नकोस. Praise God. देवाला धन्यवाद. Young people, it's so good to see you all this evening. आज संध्याकाळी तुम्हाला सगळ्या तरुण मुला मुलींना बघून मला एवढा आनंद होतो ना. Already live सगळे एकदम रेडी होऊन आलेले, एकदम सजीव and full of potential. आणि कुवतीनं भरलेले, क्षमतेनं भरलेले. Today's word is for each one of you. आजचं वचन तुम्हा प्रत्येकासाठी असेल. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, time is very powerful. वेळ फार सामर्थ्यवान असते. Time is very powerful. वेळ फार सामर्थ्यवान असते. And so don't let the world distract you. म्हणून जगाला तुम्हाला विचलित करू देऊ नका. Don't let the enemy waste you. आणि शत्रूला सुद्धा तुम्हाला वाया घालवू देऊ नका. And so this evening, आज या सायंकाळी let us see what God has to say about your time today. चला बघूया देवाला आजच्या तुमच्या वेळेविषयी काय सांगायचं आहे. Because time is on your side, कारण वेळ तुझ्या बाजूनी आहे. provided you use it in a wise way. जर ती वेळ तू योग्य रीतीनं आणि सुज्ञतेने वापरली तर ती वेळ तुझ्या बाजूनी आहे. So let's start with this strong word from the Bible. तर बायबल मधल्या या बलवान वचनातून आपण सुरुवात करूया. Open your Bibles to Ephesians 5 verse 16. इफिसकरास पत्र 5वा अध्याय त्यातलं 16व वचन. सगळ्यांना निवेदन आहे, आपलं बायबल बाहेर काढा, उघडा. इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि 16व वचन. Make the most of every opportunity because the days are evil. प्रसंग साधून घेत जा कारण दिवस वाईट आहेत. Are you getting me, people? कळतंय का? That time Paul had said, त्यावेळेला पॉल म्हणाला होता, make the most of every opportunity. प्रसंग साधून घेत जा, आलेला प्रत्येक प्रसंग साधा. Don't lose their precious time. आणि ती वेळ वाया घालवू नका Because the days are evil. कारण की दिवस वाईट आहेत. So God is telling us, तर परमेश्वर आपल्याला सांगतोय time is not a toy, की वेळ खेळणं नाहीये, it's a treasure. तर एक खजिना आहे. So see that you treasure time. तर तुम्ही वेळेला खजिन्यासारखं जपा See that you value time. आणि वेळेचं महत्व शिका, वेळेला मान द्यायला शिका. Because you don't get it back once it is gone. कारण की एकदा ती वेळ निघून गेल्यानंतर ती वेळ तुम्हाला परत मिळणार नाही. Ask the people who have not made life. आणि ज्या लोकांनी आपलं जीवन बनवलं नाही त्या लोकांना विचारा ना. And they will tell you, ते लोक तुम्हाला सांगतील time is precious. की वेळ फार महत्वाची आणि मौल्यवान असते बरं का. I have wasted it. आणि मी ती वेळ वाया घालवली आहे, तुम्ही वाया घालवू नका. लोक Please सांगतील, don't waste it. लोक सांगतील तुम्हाला की तू वेळ वाया घालवू नको, माझ्याकडनं वेळ वाया घालवला गेला, तू मात्र वेळेची संधी साध. So every moment, तर प्रत्येक क्षण, every hour, प्रत्येक घटका every day, आणि प्रत्येक दिवस there is a chance to grow. एक संधी असते वाढायची. There is a chance to learn. आणि एक संधी असते शिकून घ्यायची. There is a chance to serve God. एक संधी असते देवाची सेवा करायची. प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला आणि घटकेला, या वेळेला पण There is a chance to know one another. एक संधी असते एकमेकांना जाणून समजून ओळखून घ्यायची. And there is a chance also to move forward in your purpose. आणि एक वेळ असते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ठरलेल्या दिशेत, संकल्पात पुढे जायची. But many young people, पण अनेक जवान मुलं मुली they waste their time आपली वेळ वाया घालवतात with the mundane things, मॅन्डेन गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टींना काही अर्थच नाही अशा गोष्टींमध्ये गुरफटून गेले. with the wrong things, चुकीच्या गोष्टींमध्ये उगीचच गुरफटलेले आहेत आणि वेळ वाया चाललाय. and sometimes with the wrong people. आणि कधी कधी चुकीच्या लोकांमध्ये बसतात आणि वेळ वाया घालवतात. That's why म्हणून this message is titled, हा उपदेश जो आहे त्याचं शीर्षक आहे, time is precious. वेळ महत्वाची आहे, Don't play with it. त्या वेळेशी खेळू नको बेटा. And so in this talk, तर या बोलण्यात I want to share with you मला तुम्हा लोकांना सांगायचं आहे some real honest thoughts, काही खरे आणि प्रामाणिक विचार, things that will help you to understand ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला मदत करतील. why
delaying is dangerous. का बरं उशीर करणं धोकादायक असतं? Why rushing also can lead to regrets. आणि कधी कधी घाई घाई करून सुद्धा पस्तावा होऊ शकतो. And so how to stay in balance? तर संतुलन कसं साधायचं? Sometimes we move very fast कधी कधी आपण फार पटा करायला जातो and miss the goal. आणि मग आपलं ध्येय चुकतं. Sometimes we are too slow कधी कधी आपण फारच हळूहळू करतो and never reach the goal. आणि ध्येयापर्यंत पोहोचतच नाही. So doing the right things at the right time तर योग्य वेळेला योग्य गोष्टी करणं is the right thing. म्हणजे योग्य काम आहे. योग्य वेळेला योग्य गोष्ट करणं हे योग्य काम आहे. And you have just one life. आणि एकच जीवन आहे तुमच्याकडे, माझ्याकडे, सगळ्यांकडे. And your eternity depends on this one life. आणि या एका जीवनावर तुझ्या अनंत काळचं जीवन आधारित आहे बरं का. Imagine if one day, if your 20 years depends on one day, कल्पना करा की तुमची 20 वर्ष समजा एका दिवसावर अवलंबून आहेत. what you do in that one day, त्या एका दिवसात तुम्ही काय करणार आहात? how serious you will be. isn't तुम्ही it? किती गंभीर व्हाल की या माझ्या एका दिवसावर पुढची सगळी 20 वर्ष माझी अवलंबून आहेत. In the same way, तसंच आहे. you have one life तुमच्याकडे एकच जीवन आहे. for your whole eternity. संपूर्ण अनंत काळात जाण्यासाठी जीवन एकच आहे. And that's why आयुष्य एकच आहे. म्हणून what you do with your time now आता तुम्ही तुमच्या वेळेचं जे काही कराल will shape your tomorrow. त्यातनं तुमच्या उद्याच्या दिवसाला आकार येणार. Amen. Amen. So let's get a little bit deeper. तर अजून थोडंसं खोल जाऊया. Today, आज I may not talk on one particular line. कदाचित एका विशिष्ट ओळीवर मी बोलणार नाही, I'm going to share with you some assorted thoughts, पण काही असे विचार इकडून तिकडून वेचून बोलीन, a bits of wisdom here and there, थोडंफार इकडून तिकडून ज्ञान देईन, but something very important पण काहीतरी अतिशय महत्वाचं असं for your life's journey. जे तुझ्या आयुष्याच्या प्रवासासाठी तुला उपयोगी ठरेल असं काहीतरी महत्वाचं. Something very important with your timing. आणि तुझी जी वेळ आहे त्या वेळेविषयीनं पण फार महत्वाचं, कारण जीवन एकच आहे ना. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 3 verse 3, उपदेशकाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन, there is a time to tear down and a time to build. उपदेशक 3 आणि त्यातलं 3रं वचन म्हणत आहे, एक बांधायची वेळ आहे तर एक मोडण्याची पण वेळ आहे. This means याचा अर्थ not everything should happen now, सगळं काही आत्ता घडायची गरज नाही, but also not everything should be delayed. पण सगळ्याचा उशीर सुद्धा करायची गरज नाही. Many young people, अनेक तरुण मुलं आणि मुली either they rush too fast into things एक तर गोष्टींमध्ये फार पटापटा घाईघाईनी जातात, for which they are not ready for, ज्या गोष्टींसाठी ऍक्च्युली ते अजून तयारच नाहीयेत, or then they wait too long किंवा खूपच वेळ वाट पाहतात and miss their moment. आणि मग त्यांचा तो क्षण किंवा ते क्षण सगळे चुकून जातात So in त्यांच्याकडून. this message, तर या उपदेशात I want to help you see मला तुम्हाला हे पाहायला सहाय्य करायचं आहे when it is time to let go की सोडायची वेळ कधी असते and when to hold it. आणि धरायची वेळ कधी असते. Amen. आमेन. When it's time to start building, आणि जेव्हा बांधायची एक वेळ असते you need to build. तेव्हा बांधायचं, When it's time to break, आणि जेव्हा तोडायची मोडायची वेळ असते you have to break. तेव्हा मोडायचं, Don't build it. त्याला बांधायचं नाही. Amen. आमेन. Like some of the relationship you need to break जसं काही नाती तुम्ही मोडायला हवीत. if you want to move forward in जर your तुम्हाला purpose. तुमच्या संकल्पांमध्ये पुढे जायचं असेल तर काही नाती तुला तोडावी लागतील. So delaying will be dangerous. तर त्यात तुझा उशीर केला तर ते धोकादायक होईल. So it's very important. ते महत्वाचं आहे. Amen. आमेन. And why it's so important to आणि stay हे balanced? असं संतुलित राहणं काय एवढं महत्वाचं आहे Doing the right things at the right time. की योग्य गोष्टी योग्य वेळेला करणं का महत्वाचं आहे? Because if you want a future, कारण तुला जर तुझं भविष्य हवंय चांगलं, a glorious future, वैभवशाली चांगलं भविष्य जर हवं असेल that should be blessed and peaceful की जे आशीर्वादित असायला हवंय, शांतिमय असायला हवंय and purposeful, आणि संकल्पाने भरलेलं असायला हवंय, then you must learn the rhythm of God's timing in your life. तर तुझ्या आयुष्यात देवाच्या वेळेचा जो रिदम आहे तो तू शिकायला हवा. Amen. Amen. So let us dig this together deeper. तर एकत्र मिळून या वचनांमध्ये खोल जाऊया. Paul says, पॉल म्हणाला, make the most of every opportunity जी काही संधी तुझ्या हाती येते ती प्रत्येक संधी साध, because the days are evil. कारण की दिवस वाईट आहेत. That means म्हणजे the world जग is not good. चांगलं नाही बेटा, आणि Amen. आजचं जग तर अजिबात चांगलं नाही. Bad things are happening around वाईट us. गोष्टी सगळीकडे घडतात, लेफ्ट अँड राईट. And many times, आणि अनेक वेळा with all of wisdom, we fail. आपल्या सगळ्या ज्ञानासकट आपण अपयशी ठरायला लागतो. And a little waste of time, आणि जरा त्याच्यामध्ये जर वेळ वाया घालवला it will affect you deeply. तर त्याचा परिणाम तुझ्यावर फार मोठ्या प्रमाणात होईल. So you must use your time like a treasure. तर तुझी वेळ तू खजिन्यासारखी वापर. Not
throw it like an old bone. आणि ती वेळ तू एखाद्या जुन्या हाडासारखी फेकून नको देऊ. No, you have to treasure it in your नाही, heart. ती वेळ तुझ्या हृदयामध्ये जपून ठेव. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Proverbs 24, नीतिसूत्र याचा 24वा अध्याय 33 and 34. आणि त्यातलं 33 आणि 34 वचन. A little sleep, a little slumber, and poverty will come like a thief. नीतिसूत्र 24, 33 आणि 34. आणखी थोडीशी झोप घ्यावी, थोड्याशा डुलक्या घ्याव्या, झोप घ्यायला हात थोडेसे पोटाशी धरावे, म्हणजे तुझे दारिद्र्य लुटारू सारखे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी तुझ्यावर येईल. So young people listen. तर तरुण मुला मुलींनी कान उघडून If you लक्षपूर्वक sleep ऐका. too much, तुम्ही जर खूप झोपलात, delay too long, फार उशीर केलात or waste your time with laziness, किंवा आळसात आपली वेळ जर वाया घालवलीत, your future can be stolen. तुझं भविष्य चोरलं जाईल त्याच्यात. Just like a thief who steals when nobody is watching. आणि जसं चोर चोरून जातो ना, कोणी न बघत असताना चोर येतो, चोरी करून जातो, तसं तुझं भविष्य चोरलं जाईल. Some people, काही लोक they don't sleep at all. अजिबात झोपत नाहीत. They cannot sleep. त्यांना at झोपच night. येत नाही. रादर They are awake, जागेच असतात scrolling their phone, आणि फोन सारखा स्क्रोलिंग. either phone or iPad. एक तर आयपॅड नाही तर फोन सारखं स्क्रोलिंग, शॉर्ट्स देख रहे, इंस्टा पे रील्स देख रहे. If that is not there, आणि तसं नसेल they'll wake up their friend on the other side तर कोणीतरी असेलच मित्र जो जागाच राहतो, त्याला उठवणार, जागा नसेल तरी उठवणार and keep talking. आणि त्याच्याशी बोलत राहणार. And such people also lose on life. आणि अशी माणसं सुद्धा आपल्या जीवनावरती म्हणजे जीवनच वाया घालवत आहेत, मी तर म्हणते. And so think of this. तर या गोष्टीचा तुम्ही विचार करा. Firstly, don't be lazy. एक तर आळशी राहू नका. Just imagine a hunter has gone to hunt कल्पना करा, एखादा शिकारी शिकार करायला गेलाय and he sleeps too long in the jungle. आणि जंगलात जाऊन जे ताणून दिली ते झोपूनच गेला. He is there to kill a lion and the lion makes him his lunch. गेला होता सिंहाला मारायला, सिंहानीच त्याला मारून खाऊन टाकलं. Why? Because he slept. कारण हा झोपला, जाऊन शिकार Amen. करायला गेलेला जाऊन झोपला. You were supposed to get the meat, अरे तुला मांस मिळायला हवं होतं, but you became the meat for the तू lion. कोणाचा तरी मांस झालास. See, the devil is out there. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य आहे की सैतान बाहेर टपू नये. Jesus said येशू बोलले in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये चोरायला, लोकांचा नाश करायला, लोकांना ठार मारायला आलेला But आहे. I have come to give you life and life in पण abundance. मी तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलोय. Know one thing, एक गोष्ट जाणा, you snooze, you lose. तुम्ही जसे ढाराढूर झोपायला लागलात तर तुमचाच पराजय होईल, Amen. तुमचंच नुकसान होईल. Time and opportunity don't wait for any man. वेळ आणि संधी कुठल्याही माणसाची वाट पाहत नाही. If you don't act now, जर तुम्ही आत्ता कृती केली नाही you may miss your moment तर तुमचा हा क्षण तुमच्या हातनं निघून जाईल. and someone else will take what was meant for you. आणि जे तुझ्यासाठी ठरलेलं होतं ते आणि कोणीतरी येऊन घेऊन टाकेल. Some of the top positions काही उच्च पद were actually meant for you, ऍक्च्युअली तुझ्यासाठी होती, but somebody else is there पण आज कोणीतरी दुसरंच त्या उच्च पदावर बसलंय. because some of us have missed the opportunity. का आपल्यातल्या काहींनी आलेला क्षण जो आहे तो दवडला, ती संधी साधली नाही. That's why I said time is not a toy. म्हणून मी म्हणालो की वेळ खेळणं नाहीये, Time is a treasure. वेळ खजिना आहे. वेळेचा खेळ मांडू नका. Amen. आमेन. Delay is a thief. उशीर एक चोर आहे It steals your future quietly. आणि तो उशीर तुझं भविष्य शांतपणे चोरून नेत आहे. And so if you don't use your time, तर तुझी वेळ जर तू यथायोग्यपणे वापरली नाही someone else will use it. तर आणि कोणीतरी ती वेळ वापरेल, संधी साधेल. Amen. आमेन. They will use it for you. आणि कोणीतरी तुझ्यासाठी ती वेळ नेऊन जाईल आणि ती संधी साधून जाईल. And so don't chase the crowd. तर तुम्ही लोकांच्या गर्दी मागे चालू नका. Chase your calling. तुझं जे पाचारण आहे, पहिलं तर बस प्रार्थना कर, देव तुला काय सांगतो, तुझं काय कॉलिंग आहे ते काढ आणि त्या मागे चाल. Amen. आमेन. Because wasted time leads to wasted purpose. कारण वाया गेलेली वेळ ना वाया गेलेल्या संकल्पांकडे नेते की जे संकल्प वाया गेलेले आहेत. Sometimes the devil does not need to destroy you. आणि कधी कधी सैतानाने तुमचा नाश करायची गरज पडत नाही. He just needs to distract you. सैतानाला फक्त तुमचं लक्ष विचलित करावं लागतं, बस. Amen. आमेन. So every moment you waste आणि मग जो प्रत्येक क्षण तुम्ही वाया घालवता is a moment that you will never get it back. तो प्रत्येक क्षण जो गेलाय तो परत तुला मिळणार नाही. नकोस दवडू क्षण मोलाचा. See?
And sometimes कधी कधी late obedience also is disobedience. आज्ञापालन जर फार उशिराने केलं तर तोही आज्ञाभंगच आहे. फिर उसमें मजा नाही बेटा. Amen. आज्ञापालन जर फार उशिराने तुम्ही लोक कराल तर ते आज्ञाभंगच आहे. Obedience also has timing. आज्ञापालनाला पण एक वेळ असते. त्या वेळेत ते करून टाकायचं असतं की येस 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 सर येस. Because कारण age does not stop वय थांबत नाही for कुणासाठी. you to rest. वय नाही थांबत की तू विसावा घ्यावा, आराम करावा. If you are not building now, जर आत्ता तू बांधलं नाही you will be breaking later. तर नंतर तुला मोडावं लागेल. So start now. आत्ता सुरुवात कर. God can only direct a moving person. आणि देव ना गती असलेल्या पुढे जात असलेल्या माणसालाच मार्गदर्शन करू शकतो. Amen. Amen. So Mind you. if you have to pray, pray now. तुम्हाला जर प्रार्थना करावीशी वाटत आहे आत्ता करायची. Pray quick. पटकन आत्ता करायची. Move wisely. आत्ता सुज्ञतेनं चालायला लागायचं. Grow strongly. आणि आत्ता बलवान रीतीनं वाढायचं. This is your कारण time. ही वेळ तुझी आहे. Your time starts now. तुझी वेळ आत्ता सुरू होत आहे. Don't miss this precious time. आणि ही मौल्यवान वेळ तू चुकवू नको. Do the right thing, योग्य गोष्टी कर but at the right time. पण योग्य वेळेला कर. Right thing at the wrong time is still wrong. योग्य गोष्टी चुकीच्या वेळेला केल्या तर त्या चुकीच्या होतात. Amen. योग्य वेळेला योग्य गोष्टी करायच्या असतात. त्या गोष्टी त्या वेळेतच साचतात. Right thing, delayed time is still a waste. आणि योग्य गोष्ट पण फार उशिरा केली तर ती वायाच गेलेली आहे. Amen. आमेन. Because if you want to have real success, कारण तुला जर खरोखर यश हवं असेल do the things in the right time. तर योग्य वेळेत काम करून घे. तुम्ही अजून जवान आहात म्हणून मी तुम्हाला मुलामुलींना शिकवतो. Your time starts with what you do today. आज तुम्ही जे कराल त्यावर तुमची वेळ सुरू होते. And God always knows. आणि देवाला नेहमी हे माहित आहे. His timing is perfect. देवाची वेळ परिपूर्ण आहे. That's why walk with God every day. म्हणून पहिलं तर देवासोबत रोज चाला. And He will put you in the proper time also. म्हणजे देव तुम्हाला योग्य वेळेमध्ये टाकेल. Every day speak to Him. रोज देवाशी बोला. And see what wonders He can do. आणि मग बघा देव काय अद्भुत कार्य करेल तुमच्या जीवनात. Sometimes even delays He can make it quicker. आणि मग कधी कधी समजा उशीर झालाच तर देव तेही सगळं पटकन करून आणेल. And so if you step with Him, तर तुम्ही जर देवासोबत पाऊल उचललं you will never miss what has been arranged for you. तर कधीच तुझ्यासाठी जे योजलंय ते तुझ्याकडनं राहून जाणार नाही. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Greatness is built in secret time. थोरवी गुप्त वेळेत आकार घेते. Amen. आमेन. Not screen time. स्क्रीन टाइम मध्ये नाही, सिक्रेट टाइम मध्ये माणसाची थोरवी आकार घेते. Amen. स्क्रीन टाइम नैया डुबाती बेटा. You can't fix tomorrow if you keep wasting today. उद्याचा दिवस तुम्ही दुरुस्त नाही करू शकत जर आजचा दिवस तुम्ही होलसेल वाया घालवताय. Many times we always put it for tomorrow. अनेक वेळा आपण म्हणतात कल देखेंगे, अभी कल देखा जाएगा, कल करेंगे रे. If you don't have the strength to do it today, tomorrow also you won't have the strength to आज do it. तुला करायची ताकद नव्हती तर उद्याही तुला करायची ताकद मिळणारच नाहीये. Amen. Amen. If you have strength to do today, tomorrow also God will supply a new आज जर strength. तुझ्यामध्ये करायची ताकद असेल तर उद्याही देव तुला करायची ताकद देईल. Praise God. कल करे सो आज, आज करे सो अब, अभी अभी. I may have started at the age of 27, आणि मी 27व्या वर्षी माझ्या जीवनात सुरुवात केली. but yet तरी God gave me success. देवाने मला यश दिलं. म्हणजे मला वाटतं मी उशिरा सुरुवात केली पण 27व्या वर्षी सुरुवात करून सुद्धा देवाने मला यश दिलंय. मी यशस्वी आहे. Because after 27, कारण 27 वयानंतर I walked with God. मी देवासोबत चालायला लागलो. माझं तारण झालं. When I felt everything was gone, आणि जेव्हा मला असं वाटत होतं ऍक्च्युली की माझं सगळं गेलं God brought it back. त्या देवाने ते सगळंच परत आणलं. And He put me in my destiny. आणि देवाने माझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत मला घातलं. Amen. Amen. So it's never too late to follow God. तर देवामागे चालायला कधी उशीर होत नसतो. It's never too late to start with God. आणि देवासोबत सुरुवात करायला पण कधी उशीर होत नसतो. पण शुभस्य शीघ्रम, लवकर केलेलं नेहमी Make चांगलं. every minute a step towards your calling. दर मिनिटाला तुझ्या पाचारणाकडे एक पाऊल उचल. Amen. तुला माहिती तर असेल ना आतून तू कशासाठी बनलाय, तू काय करायचंय, देव तुझ्याशी बोलत असेल त्याच्याकडे दर मिनिटाला एक पाऊल उचल. Some people, they don't sleep. पण काही लोक मात्र झोपत नाहीत. They just roam. उगीच भटकतात इकडे तिकडे. भटकतात. असे We खूप have आहेत. talked about those people who sleep too much and waste time. आणि जी लोक खूप झोपतात आणि वेळ वाया घालवतात त्यांच्याविषयी आपण आता ऐकलं. But there's another group which roams the whole night also. पण एक असाही ग्रुप आहे मुला मुलींचा किंवा लोकांचा अख्खी रात्र भटकतच राहतात. That's why sometimes when I come late from somewhere, I still see traffic on the मग कधी road. कधी रात्री उशिरा मी जर कुठून येत असेल ना घरी तरी मला रस्त्यावर ट्रॅफिकच दिसतं आणि मी म्हणतो बापरे दुनिया सोती नाही आजकल. Say, उसमें जवान बच्चे ज्यादा रहते हैं.
I'm telling you. मी सत्य सांगतो. 1 o'clock also. रात्री 1ला पण अरे काय भटकते घर जा झोप. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी I was very young, मी लहान होतो, about 10-12 years old. 10-12 वर्षाचा असेल. If a rickshaw was carrying passengers at 9 o'clock at night, रात्री 9 वाजता सुद्धा रिक्षामध्ये समजा कोणी प्रवासी बसून चाललेत, people used to throw stones at the लोक rickshaw. दगड मारायचे त्या रिक्षाला. What are you doing at 9 o'clock at रात्री night? 9 वाजता एवढ्या उशिरा कोणी जातं का? But today, आज night has become day. रात्र दिवस झालाय, कोणी काही बोलतच नाही. Not because they are working hard. आणि ते खूप मेहनत करतात म्हणून नाही. Some people party hard. काही लोक पार्ट्या खूप करतात, उगीच भटकायचं आपलं रात्रभर, कामाला वगैरे काही नाहीये. And some people don't get sleep at all. आणि मग काहींना रात्री अजिबात झोप येत नाही, मग मार्किंग Restless. कन्फ्यूज, एकदम अशांत, एकदम अस्वस्थ, Roaming always. आणि मग रात्रभर भटकत बसायचं, किक मारान झाला. Online always out. आणि सारखं ऑनलाईन, कधी तपासलं तर ऑनलाईन, कधी बघितलं तर घराच्या बाहेर. But going nowhere. अरे पण जाताय कुठं? जाऊन कुठे पोहोचलेलं तर दिसत नाही आम्हाला की बंदा यूएस गया, कुछ करा. मैं बोलूं बात अलग है, बंदा जाता किधर है रात भर? Goes nowhere. कुठेच नाही, No success. काही यश नाही. But whole night he'll be roaming. अख्खी रात्र फिरता तुम्ही लोक, कुठे रे जाता? You see them walking the streets late at night, रस्त्यावर चालताना अशी दिसतात मुलं मुली रात्री उशिरा, scrolling for hours with empty eyes. तासोन तास रिकामे डोळे घेऊन फोन में लगे ये Chatting and posting and watching, चॅटिंग काहीतरी पोस्टिंग, सोशल मीडिया ना. but not डोंबल्या really कसं. living. पण जगणं अजिबात नाहीये. I mean, we ask, is it anxiety? Is it depression? मग आपण विचारतो, हे डिप्रेशन आहे का, हे नैराश्य आहे का, ह्यांना काही टेन्शन आहे का, ह्यांना काही ताण आलाय का, Is it emptiness? आणि हा काही रिकामेपण आहे का, ह्यांच्या घरात कोणी नाही का, ह्यांना एकटं वाटतंय का? Maybe it's all of that, maybe a little of everything. आणि कदाचित या सगळ्यातलं थोडं त्यांच्या जीवनामध्ये असेल की थोडं एकटं पण वाटतंय, घर भरलंय तरी यांना एकटं वाटतंय, आणि आहे हा त्रास आहे, असेल थोडंफार सगळ्यातलं. Or maybe it's just being lost. आणि नाहीतर असं हरवल्यासारखं होत असेल काहींना. Some spend their whole life on taking care of animals. आणि काही जण जनावर सांभाळण्यात अख्खं आयुष्य काढतात. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, I mean, they don't have a destiny, you have a destiny. अरे त्या जनावरांच्या आयुष्याला काही दिशा आहे का बेटा? तुझ्या आयुष्याला काहीतरी दिशा आहे, संकल्प आहे, तू क्या कर रहा है? When I pass by, then I speak to my Coco. आणि जेव्हा मी असं चालत फिरत असतो ना, तेव्हा मी माझ्या कोकोशी बोलतो, माझा आफ्रिकन पॅरेट. That's all. तेवढंच. असं वेळ काढून 2 तास आज कोको बरोबर गप्पा असं नसतं आमचं. No. नाही 2 तास उससे गप्पा, मैं प्रेयर ना करू? Say, he calls me, pastor. कोको मला हाक मारतो, मी जसा खाली येईन त्याच्या समोर तो हाक मारतो, पॉस्टर असं म्हणतो, पॉस्टर Say, सेम लाईफ पॉस्टर. their body is awake, त्यांचं शरीर जागच असतं ना बेटा, but their heart is tired. त्यांचं हृदय दमलेलं आहे, Awake all night, रात्रभर जागे, but asleep in purpose. परंतु काय संकल्पात पण झोपलेले. See? Awake all night, but there should have been some purpose. संकल्पात झोपलेले म्हणजे संकल्पासाठी जागेच नाहीयेत, भले तसे रात्रभर जागेत, पण संकल्पात काय शिदोरी शून्य. What good is it? काय कामाचं आहे सगळं, मला तुम्ही सांगा. Roaming isn't the same as having life. आणि हे असं भटकणं काय जीवन प्राप्त होतं का त्यातून? Scrolling will not fill your soul. असा फोन सारखा स्क्रोल करत बसायचं, शॉर्ट्स बघ आणि ते रील्स बघ, त्यातनं मम्म मिळणार आहे. Some are online the whole night, काही लोक अख्खी रात्र ऑनलाईन असतात, चेक always connected, सारखं ऑनलाईन, यू चेक ही चेक, दोघांना कळतं दोघं ऑनलाईन आहेत, but never connected with God. देवाशी काही संपर्क नाही, लांब पर्यंत उनको प्रभु मालूम नहीं. Wi-Fi is on, वाईफाय ऑन है, but no Wi-Fi with God. प्रभूशी वाईफाय 0 आहे. That's why they are restless. म्हणून अशी अस्वस्थ, बेचैन, I mean, जीवाला शांती it नाही. is a shocking thing for me today. मला तर आज धक्कादायक गोष्टी वाटतात या At सगळ्या. your age, I was spending time in prayer, तुमच्या वयामध्ये मी प्रार्थनेत बसायचो बरं का, reading the Bible, बायबल वाचायचो speaking to people about Jesus. आणि लोकांशी येशूविषयी बोलायचो. मी तुमच्या वयामध्ये, My life was made then. माझं जीवन बनलेलं होतं बाय देन, तुमच्या वयात. Say, I was the most sickly person when I was small. मी लहान असताना फार आजारी पडायचो खरं म्हटलं तर, But after I came to the Lord, पण मी प्रभूकडे आल्यानंतर Jesus strengthened me. येशूंनी मला शक्ती दिली. My anxiety is gone. माझं सगळं टेन्शन, चिंता गेली. I sleep peacefully. मी ढाराढूर झोपतो एकदम शांत. Amen. आमेन. इतनी बड़ी मिनिस्ट्री लेके चल रहा हूँ मैं, मुझे नींद फर्स्ट क्लास आती कि मेरा प्रभु मेरे साथ है.
they are not tired in their body, but they are surely tired in their soul. हे असले जे असतात ना ते शारीरिक रीतीने दमले नसतील कदाचित, पण त्यांचे जीव दमले, जीव. Very sorry to say, busy but doing really nothing. सांगायला पण मला वाईट वाटतं की फार बिझी आहेत, फार बिझी आहेत, फार व्यस्त आहेत, फार व्यस्त. जेव्हा लावू तेव्हा फोन बिझी, फोन बिझी, फोन बिझी. पण करतात काय देवच जाणे. Alive but not living. जिवंत आहेत पण जगत नाहीयेत. Their heart is heavy. त्यांचं हृदय एकदम जड आहे. Their time is empty. त्यांची वेळ रिकामी आहे. Always noise in their ears, नेहमी कानात गोंगाट, इसका उसका इनका उनका. but silence in the heart. हृदयात शांतता. कानात गोंगाट, हृदयात शांतता. You can't find peace on a screen. बघा त्या स्क्रीनवर तुम्हाला शांती नाही मिळणार, नाही सापडणार. You find peace in God. शांती देवातच सापडते बेटा. Try it. तुम्ही प्रयत्न करा, मी जीव तोडून सांगतोय तुम्हाला. See, you are lost in motion but not moving an inch. तुम्ही गती ठरवलाय पण एका इंचनी पुढे नाही गेला. What is the use? काय फायदा? गती तर आहे पण एका इंचानी पुढे नाही गेला, मग करतोय काय? Am I speaking to somebody tonight? आज रात्री बोलतोय का मी कोणाशी तरी? ओ डेफिनेटली पास्टर, सो मेनी ऑफ देम. नक्कीच. Always restless, never settled. नेहमी अशांत, कधी स्थिर स्थावर नाही. Jesus said येशू बोलले in Matthew 11 verse 28, मत्थी 11:28 मध्ये, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, मजकडे या and I will give you rest. आणि मी तुम्हाला विसावा म्हणजे आराम देईन. आराम. Make this verse the focus of your life. हे वचन तुम्ही तुमच्या जीवनाचं एक लक्ष बनवा. God doesn't just want you to exist. देवाची इच्छा नाही की तू आपलं जेमतेम कसं बस जगावं. He wants you to have life and life in abundance. देवाची इच्छा आहे तुला जीवन आणि भरपूर जीवन मिळावं. He wants you to have peace देवाची इच्छा आहे तुला शांती मिळावी, and purpose एक संकल्प मिळावा, and direction. एक दिशा मिळावी. Roaming will never heal your pain. हे असं भटकून तुझ्या वेदना ज्या आहेत ना त्याला काही आरोग्य मिळणार नाही, तुझ्या जखमांना आरोग्य मिळणार नाही. या Only Jesus can heal your pain. फक्त येशूच तुझ्या वेदना आणि तुझ्या जखमा बऱ्या करू शकतात. Praise God. So how about coming The to pain Jesus? that you have, ज्या वेदना तुझ्यामध्ये आहेत, the unforgiveness you have, जे क्षमा न करायचा the तुझा एक स्वभाव hatred you आहे, have, जो तिरस्कार आणि कडूपणा तुझ्यात the भरलाय, hurt you have, जे तुला सारखंच वाईट वाटल्यासारखं झालंय. no friends can heal. कोणी मित्र आणि मैत्रिणी No आरोग्य scrolling नाही can देणार. heal. कुठलेही मित्र मैत्रिणी काही तुला आरोग्य देणार No नाही. scrolling will heal किंवा you. फोन स्क्रोल करून सुद्धा ते आरोग्य मिळणार नाहीये. Only Jesus. फक्त येशू, फक्त येशू ते आरोग्य देऊ शकतात. तुटलेलं हृदय असू दे, तुटलेल्या भावना असू दे, काही असू दे. Look at Joseph. योसेफा, He's a powerful example for every young person. योसेफ प्रत्येक तरुण मुलासाठी, प्रत्येक तरुण व्यक्तीसाठी एक सामर्थ्यवान उदाहरण आहे. He didn't live a perfect life, तो काही परिपूर्ण जीवन जगलेला नाही, but पण at every step of the way, मार्गाच्या प्रत्येक he पावलाला made the right choices. योसेफाने योग्य निर्णय घेतले, योग्य निवड केली. Right choices at the right time. योग्य निवड योग्य वेळेला केली. His surrounding was not very prosperous. अवतीभवतीचा त्याचा परिसर काय फार समृद्धीनं भरलेला नव्हता. Life was not very peaceful. त्याचं जीवन काय फार शांतीनं भरलेलं नव्हतं. Life was hard for him. त्याचं जीवन अवघडच होतो. Life was unfair to him. त्याच्या जीवनाने त्याच्यावर अन्यायच केला होता. Joseph's story did not begin in a palace. योसेफाची कहाणी काय महालात सुरू नाही झालेली. It started at a home which was dysfunctional. माहितीये तुम्हाला योसेफाची कहाणी कुठे सुरू झाली? जे घर नीट चालत नव्हतं, जी फॅमिली नीट चालत नव्हती, त्यात त्याची सुरुवात झाली. He was just a 17-year-old boy, 17 वर्षाचा मुलगा होता योसेफ तेव्हा. 17, very young, एकदम तरुण, but he started right. टीनेजर 17. पण सुरुवात त्यांनी योग्य सुरावर केली. If you start right, you will end right. तेच मी जीव तोडून सांगतोय. बरोबर तुम्ही सुरुवात केली ना तर तुमचा अखेर पण बरोबर होईल. Bible says in Genesis 37 verse 2, उत्पत्ती 37:2 मध्ये बायबल म्हणतं, Joseph was 17 years old and was taking care of the sheep with his brothers. उत्पत्ती 37:2 मध्ये बायबल म्हणतं की योसेफ 17 वर्षाचा होता आणि तो कळप सांभाळत असे त्याच्या भावंडांसोबत. Joseph was faithful early. आणि योसेफ फार लवकरचा विश्वासू झाला. He obeyed his father. इमानदार होता, वडिलांचा आज्ञापालन करत होता. He worked hard. मेहनत फार केली त्यांनी. He lived clean. खोटेपणा नाही, स्वच्छ जीवन जगला. He spoke the truth. सरळ मार्गी सत्य बोलला. Even as a teenager, एक टीनेजर म्हणून सुद्धा Joseph pleased God. योसेफाने देवाला प्रसन्न केलं. Joseph honored his father. आणि योसेफाने आपल्या वडिलांचा मान केला. And his father noticed आणि त्याच्या वडिलांनी पाहिलं that this boy is very different from all
other sons की हा माझा मुलगा माझ्या बाकीच्या मुलांपेक्षा फार वेगळा आहे. and gave him a coat of many colors. आणि त्याच्या वडिलांनी त्याला सप्तरंगी झगा दिला. It was a sign of favor and love. म्हणजे एक चिन्ह होतं ते की योसेफावर जे प्रेम होतं आणि योसेफावरती जो अनुग्रह झाला होता त्याचं एक चिन्ह झालं ते की त्याच्या वडिलांनी त्याला सप्तरंगी झगा दिला. What can you learn? काय शिकायला मिळतं यातनं? Others didn't get it. बाकीच्या मुलांना नाही मिळालं ते, He got it. त्याला मिळालं. सख्या भावंडात फक्त याला एकट्याला मिळालं. Some will be appreciated tonight. तसं काहींचं कौतुक आज रात्री होईल. Somebody will get a coat of many colors. कोणाला तरी आज रात्री अनेक रंगाचा झगा मिळेल. Maybe all may not get it, कदाचित सगळ्यांना नाही मिळणार, but some will surely get. पण काहींना नक्की सप्तरंगी झगा आज येणार आहे. If you start right. जर तुम्ही सुरुवात बरोबर केली तर रुसवे, फुगवे, कडूपणा, तिरस्कार वगैरे वगैरे सगळं न घेता. Say, don't wait to be 25 or 30 to start living right. तुम्ही 24 वर्षाचे 30 वर्षाचे व्हायची वाट बघू नका की एकदा तिशी लागली की मग बरोबर ते जीवन जगायला लागतो. हाऊ अबाउट डुईंग इट फ्रॉम नाव, राईट नाव, आत्तापासून करायला काय हरकत If आहे? Joseph could do at the age of 17, योसेफ 17व्या वर्षी करू शकला. you could also do it. आपल्याला काय हरकत आहे? तुम्ही करू शकता. You don't need to be old to walk in God's purpose. आणि वयामध्ये फार वाढायची गरज नाहीये देवाच्या संकल्पात चालायला. Start now. आता सुरुवात करा. Start early. आतापासून लवकरची Start सुरुवात young. करा आणि तरुणपणातच सुरुवात Start करा strong. आणि बलवान रीतीने सुरुवात करा. Joseph didn't wait for promotion to आणि be faithful. योसेफाने बढतीची वाट नाही पाहिली की मला बढती मिळू दे त्याच्यानंतर मग मी विश्वासू आणि इमानदार राहीन. No, he was नाही. faithful before the blessings came. सगळे आशीर्वाद येण्या अगोदर पासून योसेफ अगदी इमानदार आणि विश्वासू होता. You have to be faithful before the blessings come. तसा आशीर्वाद सुरू होण्या अगोदर तुमचं विश्वासूपण आणि इमानदारी सुरू झाली पाहिजे And you need to start at the right time. आणि योग्य वेळेला तुम्ही सुरुवात केली पाहिजे. And the best time to start obeying God आणि देवाचं आज्ञापालन करायची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे is now. आत्ताची. आत्ता राईट नाव, राईट अवे. And start by honoring your parents. आणि त्याची सुरुवात पहिलं तर आपल्या आई बापाचा मान करून करा. That's the first thing you got to do. आई बापाचा मान करून करा. He got the coat of 7 colors because he pleased his father. योसेफाला सप्तरंगी जगा का मिळाला? त्याने आपल्या वडिलांना खुश आणि प्रसन्न केलं म्हणून. Bible says, बायबल मध्ये लिहिलंय, माझे शब्द नाहीत. honor your parents that you may live long. आई वडिलांचा मान कर. दीर्घायुष्य पाहिजे ना, खूप जगायचं आहे ना, आई वडिलांचा मान कर म्हणजे दीर्घायुष्य मिळेल. And live a blessed life. आशीर्वादित जीवन जग आई वडिलांचा मान करून. Amen. आमेन. Study well चांगला अभ्यास कर, शिक्षण घे, and finish your education. शिक्षण संपव, डिग्री घे. Not one day I will do it. Do आणि it today. करीन मी कधीतरी, एक दिन में करेगा, नाही, आत्तापासून कर. God trusted Joseph with greater things. मग देवाने योसेफावरती मोठ्या गोष्टींसाठीचाही विश्वास ठेवला. Later God started trusting him on big नंतर things. पश्चात योसेफावरती देवाने मोठ्या गोष्टींसाठी पण विश्वास ठेवायला सुरुवात केली. He did not grow up in a very docile or a very peaceful environment. कारण की तो काही अतिशय शांतिमय अशा वातावरणात मोठा झाला नव्हता. Joseph's brothers hated him योसेफाच्या भावंडांनी त्याचा तिरस्कार केला होता. सख्या भावंडांनी द्वेष because केला. Joseph had a dream from God, का तर म्हणे योसेफाला देवाकडनं स्वप्न पडलं ना, but they were jealous of him. आणि त्यांना ईर्ष्या व्हायला लागली. ते जळायला लागले, तुला बरी स्वप्न पडतात आणि आम्ही बरं तुला नमन करतोय. They hated his dream. मग झालं, योसेफाच्या स्वप्नांचा तिरस्कार करायला लागले. त्यांना योसेफ आवडेनासा They झाला threw him in the pit. आणि त्यांनी योसेफाला खड्ड्यात फेकला. त्याचं नाव खराब केलं. Then they त्याला sold him as a slave. मग त्याला गुलाम म्हणून विकला. जिवंत असताना मारून टाकला. People were against his purpose. आणि लोक त्याच्या संकल्पाविरुद्ध ऍक्च्युअली जात होते. Say, when you step out to start with God, जेव्हा तुम्ही देवासोबत सुरुवात करायला पाऊल बाहेर टाकताना enemies will rise. शत्रू येणारच आहेत. That should be the proof that you are in the purpose of God. तोच पुरावा असतो समजून घ्यायला की मी देवाच्या संकल्पात चालू आहे. काय चालत आहे? काय खरं शत्रू किती माझ्यावर अटॅक करतायत, तोच तो पुरावा आहे की देव तुला त्याच्या संकल्पात चालवतोय. Don't be offended with them त्यांच्यावर चिडू नका, वाईट वाटून घेऊ नका, because God is still working. कारण देव for अजूनही you. कार्य करत आहे तुझ्यासाठी. त्यांचं ऐकून तू काय वाईट वाटून घेतो? Amen. आमेन. Joseph stayed faithful in hard places. योसेफ मात्र अवघड जागी सुद्धा विश्वासू आणि इमानदार राहिला. Stay faithful in hard places. तर अवघड जागी सुद्धा तुम्ही विश्वासू आणि इमानदार राहा. Even as a slave in Potiphar's house. आणि पोटिफराच्या घरात गुलाम म्हणून सुद्धा Joseph worked hard. योसेफाने किती मेहनत He केली, was faithful there. फार कष्ट केले, तिथे विश्वासू राहिला. Everything was given
in his control. आणि सगळं त्या पोटिफराच्या घरात पोटिफराने त्याच्या हातात दिलं होतं की माझ्या घराचा कारभार सगळा तू बघ. Even in prison, तुरुंगात सुद्धा after being falsely accused, एक तर खोटा आरोप त्याच्यावरती टाकण्यात आला. he stayed loyal to God. खोटा आरोप जे त्यांनी केलंच नव्हतं असं म्हटलं गेलं की हे यांनीच केलंय. खोटा आरोप तरी सुद्धा तो देवाशी विश्वासू आणि इमानी राहिला. At every step of the way, आणि प्रत्येक मार्गाच्या प्रत्येक पावलाला hindrances were coming, अडचणी तर त्याला फार येत होत्या as though now there will be a great delay. की जणू काय आता फार उशीर होणार, बात नाही बनेगी असं. Whether it is possible, शक्य पण आहे का, काय माहितीये सगळं काय चाललंय, will he be successful? यश मिळणार आहे का मला, हे सगळं काय चाललंय. The moment he was thrown in the pit, ज्या क्षणाला त्याला खड्ड्यात टाकण्यात आलं he could have said, तो म्हणू शकला असता, oh, I'll be getting old and I'll die here itself. ओ मी आता म्हातारा होईन, बहुतेक मी इथंच मरणार आता, I don't think so, I will catch up. माझं वय वाढेल आता, मला नाही वाटत की काय मला संकल्पात वगैरे चालता येणार आहे. When you are faithful with God, असं नसतं. जेव्हा तुम्ही देवाशी विश्वासू आणि इमानी राहता, God will speed it up. देव पटकन कार्य करेल. You know, when you fly from here to New York, तुम्हाला माहितीये समजा इथून तुम्ही अमेरिकेला न्यूयॉर्कला चाललाय sometimes if the plane takes off late, आणि कधी कधी जर टेक ऑफला उशीर झाला विमानाला the pilot informs you तर पायलट आत अनाउन्समेंट करतो that we will catch up the lost time. की आपल्याला टेक ऑफला थोडा उशीर झालाय पण आपण हवेमध्ये तो वेळ कॅचअप करू He will increase the speed आणि तो वेग वाढवेल आणि ती वेळ कॅच करेल and he will drop you at the right आणि time. बरोबर न्यूयॉर्कला वेळेत पोहोचवेल. See? असं And so God can speed it up that time for तर you. देव तुझ्यासाठी ती वेळ सुद्धा पटकन करू शकतो, नाही असं नाही. Joseph didn't say, let me rush. योसेफ असं नाही म्हणाला मात्र की मला आता घाईघाईने काही करू दे. No, नाही. he didn't rush. त्याने घाई नाही केली. When you are in the timing of God, जेव्हा तुम्ही देवाच्या वेळेत असताना you don't rush. तेव्हा तुम्ही नाही घाई करत. God will put you there when he knows the right time. आणि देवाला जेव्हा बरोबर वेळ माहिती आहे देव तुला तिथे टाकेल. You don't give up. तुम्ही हार नका मानू फक्त. Joseph didn't waste time in self-pity. आणि योसेफाने स्वतःवरती कीव करत बिचारा मी बघा ना मला कसं करतात बिचारा मी असं करत वेळ वाया नाही घालवली. Don't have a pity party. स्वतःवरती बिचारा मी म्हणत कीव करत पार्ट्या करू नका की Many बिचारा will मी. go against you. अनेक जण तुमच्या विरोधात जाणारच आहेत. Don't be offended. वाईट वाटून घेऊ नका. God is with you. देव तुमच्या सोबत आहे. सगळं हिशोबात घेऊन चालायचं, सारखं काय रुसायचं. He just did the right thing at the right time. योसेफाने योग्य वेळेला योग्य काम केलं, आगे बढो. Wherever he was. जिथे जिथे कुठे तो होता तिथे तसा इमानी राहिला. In the pit, खड्ड्यात पण what was right he did. जे बरोबर होतं ते केलं. In Potiphar's house, पोटिफराच्या घरात गेला, what was right he did. जे बरोबर होतं ते केलं. In the prison, तुरुंगात what सुद्धा was right he did. जे बरोबर ते केलं. It seemed that there would be a delay. असं वाटत होतं की उशीर होत चाललाय, आता आयुष्य कधी बनायचं. But Romans 8:28 worked for रोम him. करा 6:28 त्याच्यासाठी काम करून गेलं. Everything works together for good for those who love God. ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सरते शेवटी सर्व चांगल्याकडेच होतं असं लिहिलंय. God elevated Joseph at the right time. आणि देवाने योसेफाला योग्य वेळेला उन्नती दिली. See, बघा for any person to be successful, बघा कुठल्याही माणसानं यशस्वी व्हायला age 30 is a proper time. 30 वर्ष, जो वय 30 वर्ष आहे तर ती योग्य वेळ आहे. Joseph sat on the governor's seat at the age of 30. योसेफ गव्हर्नर बनला मिस्र देशाचा. 30 वर्षाचा असताना तो त्या खुर्चीवर बसला. Right time. बरोबर वेळ. It seemed that the pit and the prison and Potiphar's house will delay his promotion. दिसायला असं दिसत होतं आणि वाटत होतं की आता या खड्ड्यामध्ये तो गेला, तो गुलाम म्हणून विकला, Yes. पोटिफराच्या घरात गेला, तुरुंगात गेला, आता तर किती उशीर झाला, आता कधी याचं लाईफ बनायचं. दिसायला असं वाटत होतं की उशीर झाला It seemed like he will not even get married. आणि असं वाटत होतं की आता याचं लग्न पण होणार नाही. काम से क्या अभी Finished. He will get married at 60. संपला, आता काय 60 बिटीत लग्न करेल बहुतेक. Maybe at 60 he will get some kind of promotion. कदाचित 60 त्याला काहीतरी प्रमोशन मिळेल बहुतेक. No. नाही नाही At the नाही. age of 30 he sat next to Pharaoh. 30 वर्षाचा झाला तेव्हा फारो राजाच्या शेजारी बसलेला होता I योसेफ. mean, this is a great elevation at the right time. काय मोठी उन्नती योग्य वेळेत. Amen. योग्य वेळेत मोठी उन्नती. One day Pharaoh had a dream. एके दिवशी फारो राजाला स्वप्न पडलं. Joseph was called to interpret it. योसेफाला बोलवण्यात आलं की या स्वप्नाचा अर्थ सांग. Suddenly, अचानक in one day, एका दिवसात Joseph went from prison to palace. योसेफ बघा ना तुरुंगातनं महालात पोहोचला पार. देवाला किती वेळ लागतो रे. आपला विश्वास देवावर पाहिजे, देवासोबत चाललं पाहिजे, बाकी देवाला वेळ किती लागतो. Genesis 41:41. आणि उत्पत्ती 41:41 मध्ये लिहिलंय बघा. Then Pharaoh made him ruler over
all Egypt. मग फारोने त्याला संपूर्ण मिस्र देशावरती राज्य करायला लावले. He got married at the age of 30 आणि 30 वर्षाचा असताना योसेफाचं लग्न झालं and had a great life. आणि असं त्याचं ग्रेट जीवन झालं. See, everything went in a proper place and कसं proper time. सगळं बरोबर त्या जागी बरोबर त्या वेळेला पडलं बघा. See, he didn't have parents to see for a young girl for him. त्याचे आई वडील नव्हते काही त्याच्या सोबत की त्याच्यासाठी स्थळ बघा आणि मुली बघा आणि लग्न करून द्या. God provided a girl for him देवाने त्याला मुलगी पुरवली. in Egypt. मिस्र देश परक्या देशात मिस्र देशात देवाने त्याला मुलगी पुरवली. Amen. Amen. God had been preparing Joseph all along. देव योसेफाला ऑल अलॉंग तयार करत होता. At the right time, योग्य वेळेला everything changed. सगळं बदललं. What can today's youth learn from Joseph? आजच्या तरुण मुला मुलींना योसेफाकडनं काय शिकायला मिळतं? People may stop or try to stop your purpose. लोक, मग ती लोक कुणी असोत, ती लोक तुमचा संकल्प थांबवायचा प्रयत्न करतील, But God is in control. पण देवाचं नियंत्रण आहे. God is in control. देवाचं नियंत्रण ताबा आहे. Delays don't mean denial. उशीर म्हणजे नकार नाही रे. God is preparing you in the waiting. देव तुला त्या वाट पाहायच्या वेळेत तयार करत आहे. God is preparing you in the waiting. देव तुला त्या प्रतीक्षेच्या वाट पाहायच्या वेळेत तयार करत आहे. Stay faithful in every season. विश्वासू आणि इमानी राहा प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक क्षणाला. Whether you're going to school, मग शाळेत जात असाल, whether you're going to college, नाही तर कॉलेजला जात असाल, whether you're working, नाही तर कामाला असाल, be faithful. विश्वासू राहा, इमानी राहा. Put God in the center of your life. देवाला जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवायचं. Keep your heart right with God. हृदय देवाशी बरोबर ठेवायचं. Even when others treat you wrong, इतर लोकांनी, इतर मुला मुलींनी जरी तुम्हाला चुकीच्या रीतीनं वागवलं, your elevation will come. नेव्हर माइंड, तुझी उन्नती ठरली आहे ती येणार. In the right time, योग्य वेळेला, in God's time. देवाच्या वेळेत. See, right character in the wrong place will still not bring the right result. योग्य चारित्र्य चुकीच्या जागी, त्यातनं पण परिणाम येत नाही. Are you getting me? कळतंय का? की योग्य स्वभाव गुणधर्म पण चुकीच्या जागी, त्यातनं पण परिणाम मिळत नाही. You have to come out of that wrong place. ती जर चुकीची जागा असेल ना, तर त्या चुकीच्या जागेतनं तुम्हाला बाहेर पडावं लागेल. See, if you have wrong friends, come out of them. चुकीची मित्रमंडळी असेल तर सोडा. Because your right character will not take time to become wrong. कारण तुझं योग्य चारित्र्य त्या चुकीच्या मित्रमंडळीत खराब व्हायला वेळ लागणार नाही. You don't need to chase promotion. तू उन्नतीच्या मागे लागायची गरज नाही. You need to chase faithfulness तू विश्वासूपणाच्या मागे लाग and be like Joseph. आणि योसेफासारखा बन बस. Because God's plan is never late. कारण देवाची योजना कधी उशीर करत नाही. Just wait. वाट पहा. Amen. देवाचरणी वाट पहा. Delay is never a defeat if God is taken into account. उशीर कधी पराजय नसतो जर देवाला आपण हिशोबात घेतला असेल तर. In fact, उलट पक्षी, in God's terms, देवाच्या भाषेत delay is preparation time. उशीर म्हणजे पूर्व तयारीची वेळ. Do the right thing even in the dark. की त्या वेळेत त्या अंधारात सुद्धा योग्य काम कर. And God will reward you in the light. म्हणजे देव तुला प्रकाशात प्रतिफळ देईल. Amen. कोणी बघत नाहीये, पण मी नेहमी म्हणते वरून देव सगळं बघतो. Joseph's life changed when he was around 30. आणि योसेफाचं जीवन संपूर्ण बदललं जेव्हा तो जवळजवळ 30 वर्षाचा होता At तेव्हा. that moment, त्या क्षणाला Pharaoh did not only promote him, फारोने फक्त त्याला बढती दिली असं नाही, Pharaoh selected a wife for him फारोनी त्याच्यासाठी मुलगी शोधून काढली whose name लग्नाला, was Asenath. जिचं नाव सिनात होतं. This shows त्यावरनं दिसतं God's perfect timing in one's life. देवाची परिपूर्ण वेळ एखाद्याच्या जीवनात कशी काम करते. हे म्हणतात त्याला की आईबाप नव्हते, कोणी नव्हतं, फारो राजाने स्वतः मुलगी शोधली याच्यासाठी लग्नाला. Some people get married and then hunt for a job. काही लोक लग्न करून मग नोकऱ्या शोधतात. But उलटं here- झालं. इथे He got a job and he got a wife. नोकरी लागली महालात राज्यात आणि मग बायको आली. When you follow God, तेव्हा मागे चालताना you get the right sequence. बरोबर अनुक्रमणिका लागते बर का. नंबर 1 लाच येते, नंबर 1 लाच, आणि जे 2 ला ते 2 लाच. Amen. आधी नौकरी मग छोकरी. पहले छोकरी फिर नौकरी, वो हिसाब ही गलत और उल्टा है. Joseph married at the right time. योसेफाने बरोबर त्या वेळेत लग्न केलं Even after years of trials, but faithful. आणि वर्षोनवर्ष त्याची पारख झाली, कसोटीला चढला, पण तो विश्वासू राहिला. Look at Jesus. येशू पण He पहा. is the most perfect example for all of येशू us. तर आपल्या सर्वांसाठी एक परिपूर्ण उदाहरण आहेत. He used his time very well. बघा ना, येशूंनी आपली वेळ कशी बरोबर वापरली. When Jesus lived on this earth, येशू जेव्हा जगात होते, he never wasted time. येशूंनी कधी वेळ वाया नाही घालवली, Never wasted time. कधी टाइम पास नाही केला, वेळ नाही वाया घालवली. At the age of 12, he was found in the temple of God.
God. वर्षाचे असताना येशू देवाच्या मंदिरी सापडले, Right in earnest. अगदी प्रामाणिकतेनं. He was already teaching in the temple at 12. आणि 12 वर्षाचे असताना येशू मंदिरात ऑलरेडी शिकवायला लागले, He was already focusing on God's work. ऑलरेडी देवाच्या कामावर लक्ष केंद्रित करायला लागले. ओनली 12 असताना. He told his mother, आणि आईला म्हणाले आपल्या, don't you know तुला माहित नाही, that I should be about my father's business? तुम्हाला माहिती नाही मी माझ्या पित्याच्या व्यवसायात असायला पाहिजे, तुम्ही मला शोधताय कशाला? He was not talking about Joseph the carpenter's business. तो काय योसेफाचा कार्पेंटरचा सुतारकीचा व्यवसाय होता त्याच्याविषयी बोलत नव्हता. Heavenly Father's business. स्वर्गीय बापाच्या व्यवसायात मी असणार आहे, तुम्हाला माहित नाही का? In John 9:4 he said, योहान 9:4 मध्ये म्हणाले येशू, I must do the work of him who sent me. ज्याने मला पाठवलंय त्याची कामे मी करायला नाही करायलाच पाहिजे. I have to work while it is called day. आणि जोवर दिवस म्हटला जातोय तोवर मला काम करायलाच हवं, Because night is coming. कारण रात्र येत आहे. He didn't say where I cannot work. He says where no one can work. येशू म्हणाले रात्र येत आहे मग मला काम करता येणार नाही असं नव्हे, रात्र येत आहे मला काय कुणालाच तेव्हा काम करता येणार नाहीये. Amen. So now is the time. आत्ताची वेळ आहे, Soon there will be no more chance. कारण की नंतर संधी मिळणार नाही. That's why Jesus used his best time to heal, help and teach. म्हणून तर येशू ख्रिस्तांनी आपली चांगली जी वेळ आहे ती लोकांना आरोग्य द्यायला, मदत करायला आणि शिकवायला सदुपयोगी केली, वापरली. He didn't say I have come to die on the cross, let me do that job. येशू असं नाही म्हणाले उद्धटासारखे, मी तर वधस्तंभावर मरायला आलोय ना, मग ते मरतो आणि जातो, बाकीचं काय करायची गरज आहे मी की No. लोकांना बरं करा, लोकांचे अश्रू पुसा, लोकांना सांत्वन द्या, काय गरज आहे, मी आपल्या वधस्तंभावर मरतो आणि जातो. No, in between also he did all this. इन बिटवीन त्या मध्यात सुद्धा येशूंनी सगळी कामं केलेली आहे. Wiped somebody's tears, कोणाचे तरी अश्रू raised पुसले, the dead, एखाद्या मेलेल्याला जिवंत multiplied bread केलं, and fish, भाकर मासे बहुगुणित केले, कुणाचा संसार उद्ध्वस्त होता तो नीट लावून दिला, went about सैतान doing काढले, good. चांगलं करत फिरला. So don't wait for someday. तर कधीतरी कभी तो भी करेंगे अशी वाट बघू नका. Your time is precious. तुमची वेळ मौल्यवान आहे बेटा. Use it for God's glory देवाच्या वैभवासाठी, गौरवासाठी वापरा ना. while you have it in your hands. जोपर्यंत हातापायामध्ये बळ आहे, धगस आहे, तो वापर ना ती वेळ देवासाठी. Why not too early, not too late? आणि का नाही, म्हणजे फार लवकर का नाही, फार उशिरा का नाही. If you rush too fast, जर तुम्ही फार घाई केली, you make many mistakes. का होतं, अतिघाई संकटात नाही, ती म्हण बरोबरच आहे. फार घाई केली तरी मग प्रॉब्लेम होतो. See, if you wait too long, आणि फार वेळ उशीर पाहिला the door may close. तरी कदाचित दार बंद होऊ शकतं, जसं नोआ तातांनी बंद केलं. Amen. आमेन. So, right time is very important. तर योग्य वेळ महत्वाची असते बेटा, ती वेळ तुम्ही वाया घालवू नका. Think about this firewood. बघा ना, आगीतलं जे सरपण असतं पहा, If you burn it too soon, जर तुम्ही फार लवकर आग लावली there is no heat. तर आग नीट पेटत नाही, And in the whole night you have no heat. आणि अख्खी रात्रभर मग आग नीट पेटत नाही, उब नाही. If you burn the wood at 4 o'clock, पहाटे 4ला समजा तुम्ही लाकूड 4 जाळलं o'clock in the evening, किंवा संध्याकाळी 4ला सुरुवात केली by 9 o'clock it will go off. तर 9 पर्यंत ते विझून जात आहे. But you need it at the right time, at night time. पण योग्य वेळेला रात्री समजा तुम्हाला त्या शेकोटीची गरज आहे, Then you will not get it. तर मग ती मिळणार नाही ना शेकोटीची आग तुम्हाला 9 नंतर. जर 9लाच ते सगळं विझलं तर So you know तर तुला माहित असतं that let me burn this wood because it's very chilly out at the right time before I go to sleep. तर तुम्हाला माहिती असतं की थंडीचे दिवस असताना जर मला शेकोटी लावून थोडी ऊब घ्यायची आहे आगीची, तर ती शेकोटी मी किती वाजता पेटवायला पाहिजे आणि किती वाजता त्यात सरपण टाकून आग लावली पाहिजे तुम्हाला माहित असतं, म्हणजे ती त्या वेळेला तुम्हाला ऊब मिळते. But if you wait too long also मग खूप वेळ जर उशीर वाट पाहिली and start trying to burn it when it's very chilly and very icy outside, it will not burn at all the आणि whole night. बाहेर फार बर्फ पडायपर्यंत वाट पाहत राहिला तर आतमध्ये तुझी आग पेटणारच नाही. Amen. आमेन. So use the fire at the right time. तर मी काय म्हणतो, योग्य वेळेला शेकोटी पेटवा. A woman knows, एखाद्या स्त्रीला माहित a असतं, woman who works in the kitchen knows. जी स्त्री, जी बहीण स्वयंपाकघरात काम करते तिला माहित असतं, She knows my husband needs food at 10 o'clock. Let me start preparing it from 7 o'clock. तिला or माहिती whatever. असतं ना की माझ्या नवऱ्याला 10 वाजता जेवायचं असतं, रात्रीचं म्हणा का काय म्हणा, तर ती 7 पर्यंत सुरुवात करून टाकते. What if she starts at 9:45? रात्री 10ला जेवायला 9:45ला सुरुवात केली तर काय खाणार? It's too late, isn't it? फार उशीर होईल ना. But she won't start it in the afternoon also. पण मग दुपारी सुद्धा सुरुवात करणार नाही ना रात्री 10च्या जेवणाला. So she knows the proper timing. तिला योग्य वेळ माहिती असते की 10ला जेवायचंय, 7, 7:30, 8ला सुरुवात करू. So find balance in your life. तसं आपल्या आयुष्यात जरा संतुलन साधा. Move when God says move. देव म्हणतो चल की लगेच चल.
Wait when God says wait. आणि देव जर म्हणला थांबा तर लगेच गपचूप थांबा. And that's how you walk in God's perfect अशा timing. रीतीनं देवाच्या परिपूर्ण वेळेत आपण चालायचं असतं बेटा. आम्ही असंच चाललोय. Amen. आमेन. आम्ही पण तरुण होतो ना प्रभूत आलो तेव्हा. आम्ही काय डायरेक्ट 60 ला आलेलो नाही. आम्ही पण 16, 18, 20, 27, 30, 50 and now 60 आहे. Only to let you know. What you do now builds your tomorrow. आज जे करशील ना त्यातनं उद्या बांधला जाईल बेटा. See, if people are on the road, जर लोक रस्त्यावर आहेत it's because years back they didn't go to school. तर वर्षांपूर्वी ते शाळेत गेले नाही म्हणून आज रस्त्यावर आहेत. शाळेत गेले असते, 4 पुस्तकं शिकली असती तर कुठेतरी कामाला असते ना. हो का नाही? पटतंय का? See, what they are today आज ती लोक जे काही आहेत is what they did or didn't do before. त्यांनी काल परवाला किंवा अगोदर जे केलेलं नाहीये त्या पायी ती अवस्था आहे. Amen. आमेन. वाया नका घालवू आयुष्य. I told you about this clip I saw. एक क्लिप पाहिली मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एकदा. This boy and girl, they jump over the school wall हा मुलगा आणि मुलगी शाळेच्या भिंतीवरनं उडी मारली. and the girl throws a bag मुलीनं आपली बॅग फेकली. and he catches it. दप्तर व्हॉट यू कॉल. Another bag and त्यांनी she catches उचललं. it. दुसरं फेकलं ह्यानी उचललं. And later on they show आणि नंतर ते दाखवतात the girl is on top of the half constructed building आणि मुलगी अर्ध्या बांधलेल्या बिल्डिंगच्या वर आहे. and she's throwing the bricks and he's catching it. आ- They are working there now. ती both विटा of them. फेकते तो खाली कॅच करतो विटा. म्हणजे काय की आता ते शाळेच्या भिंतीवरनं उड्या मारून बाहेर निघाले ना शाळेतनं. मग शेवटी परिणाम काय की कन्स्ट्रक्शन साईट वरती विटा उचलतात. See? समजताय का बेटा? विनोद आहे पण शिकून घेतलं तर बरं राहील. Amen. आमेन. If you want to build a good name, तुम्हाला जर चांगलं नाव बांधायचंय की मेरा नाम थोडा अच्छा हो, pray now. आत्ता प्रेयर कर. See God's face now. देवाचं मुख आत्ता शोध. कारण नावं पण अशी चांगली होत नसतात. You stay close to God when trouble comes. आणि संकट समयी देवाच्या जवळ राहा. Amen. इकडे तिकडे भटकू नको. Your name will not come just like that. तुझं नाव असं तर वर येणार नाही ना. नावाला मान महिमा इज्जत अशी तर मिळत नाही. Many people die nameless. अनेक लोक निनावी मरतात. Okay, even on this earth, if you are dying nameless, okay, but at ठीक least आहे. in heaven you should be known. ठीक आहे, या जगात तुम्ही निनावी मेलात तरी काय हरकत नाही. आपण स्वर्गात तर परिचय असू दे ना. Moses said मोशे म्हणाला in Psalm 90 verse 12, स्तोत्र 90 त्यातलं 12वं वचन. teach us to number our days so we may gain a wise heart. स्तोत्र 90:12 आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव म्हणजे आम्हाला ज्ञानी हृदय प्राप्त होईल. See, Amen. we are not living here on this earth forever. आपण या जगात कायमचं जगायला आलेलं नाहीये बेटा. You get a limited sunrise, limited moon. आणि एक मर्यादित सूर्यप्रकाश किंवा सूर्य उगवती आपल्याला पाहायला मिळणार आहे. Amen. मर्यादित चंद्र सुद्धा आपल्याला उगवलेला किंवा मावळलेला दिसणार आहे. So you use them wisely. तर ही सगळी वेळ तुम्ही सुज्ञपणे वापरा. Praise God. आमेन. हालेलुया. Say, I will use my time for good. म्हणा मी माझी वेळ चांगलं करण्यात वापरणार. I will follow God now. म्हणा मी देवामागे आतापासून चालणार. बोला बोला जोरात बोला. I will do things not too early, not too late, but in right time. मी फार लवकर गोष्टी करणार नाही आणि फार उशिरा पण करणार नाही. मी योग्य वेळात गोष्टी करणार. Yes. हालेलुया. Praise God. Now God will take over your life. आता देव तुमच्या जीवनाचा ताबा घेईल. Say, हा? now if you walk too fast, तुम्ही जर फार पटपट चालला this means you are rushing ahead of Jesus. याचा अर्थ तुम्ही येशूंच्या पण पुढे जाताय. Then you are not waiting for God's timing. मग तुम्ही देवाच्या वेळेची वाट पाहत नाही असं म्हणावं लागेल. You are trying to move before you are ready. आणि मग तुम्ही तयार होण्या अगोदरच पुढे जायच्या बेतात आहात. Can you go to work before you are ready? तुम्ही तयार होण्या अगोदर कामाला जाऊ शकता का? You cannot. कामाला जायच्या अगोदर तयारी असते ना. शर्ट पहनो, टाय पहनो, वो बॅच पहनो, वो लॅपटॉप लो. That takes time. त्याला वेळ लागतो ना. You cannot say, oh, I cannot do this. I have to go to work. Let me not get ready. असं म्हणून चालतं का? आज मी तयारच नाही होत, नाईट ड्रेस मध्येच जातो, वेळ नाही ना, कामाला जायचंय. नाईट ड्रेस मध्ये No, you have to go through that time. नाही ती वेळ तर द्यावीच लागते. तेवढं तयार तर व्हावंच लागेल. नाही तो उधर कोई अंदर लेगा नहीं तेरे को. Amen. आमेन. Act with wisdom, act with patience. जरा सुज्ञतेनं वाग, जरा धीरानं वाग. And sometimes when you walk too fast, you trip and fall. आणि कधी कधी फार पटपट चालायला लागलो की कुठेतरी ठेच लागून आपण पडतो. So start early. तर जरा लवकरची सुरुवात कर. एवढी घाई करायच्या ऐवजी लवकर सुरुवात करून जरा बेतानी घ्या. No, people want to go fast. पण नाही, लोकांना घाई मोटर बाईक वर पण नुसती घाई. Say, कुठं जायचं एवढं बिगी कुठं? हा
And sometimes when you do and rush things, you get tired also. आणि मग कधी कधी अशी घाईघाई केली की माणूस दमून पण जातो ना. And sometimes you end into wrong places. आणि मग अशी घाईघाई करून कधी कधी तुम्ही चुकीच्या जागी जाता. You know, Moses, मोशे he rushed ahead of God. देवाच्या पुढे गेला. God had his own timing for him. देवाची एक वेळ होती त्याच्यासाठी ठरलेली. Moses grew up in Pharaoh's palace. मोशे फारोच्या महालात वाढला. He knew the people, त्याला लोक ठाऊक होते, the Hebrew people, हिब्रू लोक. and he saw that they were suffering. आणि त्यांनी पाहिलं की या लोकांना त्रास आहे. And so one day, एके दिवशी he saw an Egyptian hurting a Hebrew fellow. त्याने एक मिस्री माणूस इब्री माणसाला त्रास देत आहे असं पाहिलं. He killed the Egyptian, तर त्या मिस्री माणसाचा ह्यानी खूनच केला मोशेने. thinking he was helping. असा विचार करून की मी मदतच करत आहे. He thought that his people will understand him. त्याला असं वाटलं की माझी इब्री लोक मला समजून घेतील But they did not act. किंवा माझी लोक मला समजून घेतील, पण नाही, They did not side him. त्यांनी नाही त्याची बाजू घेतली. But see, God hadn't told him to act yet. पण देवानी त्याला अजून कृती करायला सांगितलं नव्हतं. मग त्याने का बरं असं कर्म केलं? Moses acted too fast. मोशेने फार लवकर कर्म केलं. Amen. लवकरचं पण कधी कधी नाही, देवाच्या वेळेत होऊ दे. He had the right heart, त्याचं हृदय बरोबर होतं, but the timing was wrong. पण वेळ चुकली ना बेटा. आणि वेळ चुकून कर्म जे झालं ते किती चुकलं. And because of this, आणि यामुळे he had to run into the desert. त्याला जावं लागलं ना रानात. And then God made him to wait extra long for 40 years. मग मिद्यान रानात जावं लागलं आणि मग देवाला अजून त्याला 40 वर्ष तिथे थांबावं लागलं. See, when you rush into things, then God makes you to wait 40 years. असं घाईघाईनं गोष्टींमध्ये गेलं की मग देव 40 वर्ष आपल्याला थांबायला लावतो की सगळं नीट शिकून घे बाबा, कारण तू घाई फार करतो. So you may have a good dream, तर तुमची स्वप्न चांगली असतील, but if you move before God tells you to, पण देवाने तुला पुढे जाण्या अगोदर जर तू पुढे गेला you may delay that dream. तर ते स्वप्न उशीर होईल. See, हा, sometimes you कारण want तू देव म्हणतोय त्याच्याही पुढे जातोय पटापटा. देवाच्या वेळेत कर. to, like cooking. जसं स्वयंपाक, If you cook meat too fast, जर तुम्ही समजा मटण करताय, चिकन करताय, ते एकदम अशी एवढी भली मोठी आग लावून जर ठेवलं तुम्ही what will happen? शिजायला, तर काय होईल? It burns on the outside, but inside it stays raw. आतून कच्चं राहतं, बाहेरून जरी शिजलेलं असेल तरी सुद्धा. Outside may look black also. आणि बाहेरनं ते काळं ठिकर पडलेलं पण दिसेल, पण आतून ते कच्चच आहे. तुम्ही अशी मोठी आग लावून ठेवली. See, जरा बेताने मिडल गॅस पे you रखिए. have to go slow. हळू थोडस असतात ना ते शो, सांगतात ना ते लोक, Yes. मिडिल फ्लेम पे रखना, धीरे धीरे उसको चढ़ने देना. Look at King Saul. शौल राजा, He acted too fast. शौल राजाने पण घाई कृती केली. Samuel told him to wait. शमूएल त्याला म्हटला होता तू वाट पाशील. He waited 7 days. 7 दिवस त्याने वाट पाहिली. That was a magical figure in his mind. त्याच्या डोक्यात काय तो एक जादूचा आकडा बसला होता, 7 दिवस. Only 7 days I will wait for Then no Samuel. more. त्याच्यानंतर मी वाट नाही पाहणार. And so he acted out of fear. आणि मग घाबरून त्याने एक कृती केली. See? And what happened? काय झालं? His crown was gone. His अरे, throne was gone. ती कृती किती महाग पडली. सिंहासन गेलं त्यातनं, त्याचा मुकुट गेला त्यातनं. He thought I am the king. त्याला असं वाटलं मी राजा आहे. The enemy is coming against me. शत्रू माझ्या विरोधात येत आहे. And this prophet hasn't yet arrived. हा संदेश त्या देवाचा अजून आला नाही, कधी येणं देव जाणे. And so he got scared घाबरला शौल राजा and made the offering himself. आणि स्वतः सगळं अर्पण चढवलं. Amen. हा, Something that only prophets had the right to do. जे फक्त संदेशताच करू शकतो ते काम त्याने स्वतःच्या हातात घेतलं आणि स्वतः केलं अति घाई. And he said, see, I have done a wise thing. आणि म्हणाला बघा बघा मी किती हुशारीने चांगलं काम केलं ना. But when Samuel came, पण मग शमूएल संदेशता जेव्हा आला he said, you have done a foolish thing. तो त्याला म्हणाला तू मूर्खासारखं वागलायस. See, some of the things we think is wise actually is foolish. काही गोष्टी आपल्याला वाटतात की किती सुज्ञ आहेत, पण त्या मूर्खासारख्या असतात. And he said, your kingdom will not last. आणि मग शमूएल त्याला म्हणाला तुझं राज्य टिकणार नाही, Because he didn't wait. कारण वाट नाही पाहिली. He used his position as a king, त्याने पद वापरलं, राजा म्हणून पद होतं ते पद वापरलं. acting too fast out of fear फार लवकर कृती केली घाबरून. can make you to lose your blessing. आणि घाबरून अशी कृती केली ना तर तुझे आशीर्वाद जाऊ शकतात. So either you should not be too late or too fast. तर फार पटकन पण करायचं नाहीये, फार उशीरही लावायचा नाहीये. Bible says there is a time for everything. बायबल म्हणतं ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, Amen. त्या वेळेत करायचं. ती कशी समजायची? देव बरोबर समजावतो, देवाच्या सहवासात राहा. Praise God. आमेन. So young friends, तर माझ्या तरुण
Your मित्रांनो, time is precious. माझ्या तरुण मित्रांनो, तुमची वेळ महत्वाची आहे. Don't waste it. वाया नका घालवू. Rushing, don't waste it waiting. घाई घाई करत वाया नका घालवू. फार वेळ उशीर करत वाया नका घालवू. ऑल इन ऑल जीवन वाया नका Follow घालवू. God. देवा मागे चाला. He knows the perfect timing. He knows the perfect place for you. देवाला परिपूर्ण वेळ माहित आहे, परिपूर्ण जागा तुझ्यासाठी माहित आहे, कधी कुठे काय केव्हा देवाला सगळं माहिती आहे. Some youth walk too fast in starting a relationship. काही तरुण मुलं मुली फार पटपट पटपट नाती बांधण्यामध्ये पुढे जातात. Yes, some young people, काही तरुण मुलं मुली कवळी even under the age of 18, म्हणजे 18च्या टीनेज मध्ये 18च्या खाली असताना they meet somebody and immediately say, "This is the one for me." कोणाला तरी भेटतात आणि तर्क लावतात की हाच आता माझा जीवन साथीदार आहे. आता एज्युकेशन पण हो, संपलं नाही. अजून तुझी डिग्री झाली नाही, तू BA नाही, BCom नाही, जीवन साथीदार पण झाला का तुझा? They jump into emotions. भावनांमध्ये उड्या मारतात एवढ्या पटापटा, काय गरज आहे? The book remains one side. पुस्तकं राहिली एका बाजूला. There are calls and textings and feelings and सारखं आपले फोन वाजतात, emotions फोन all working वाजतात, together. फोन वाजतात, सारखं आपलं व्हॉट्सअप चॅटिंग सगळ्या भावना उचंबळून येतात, कधी रडतायत, कधी हसतायत. See, and so they skip the most important steps that they have to follow. मग सगळ्यात महत्वाची पावलं सगळी राहून जातात ना आयुष्यामध्ये घ्यायची. अरे ती काय ती वेळ आहे का बेटा? No prayer, no wisdom, no प्रार्थना waiting. नाही, काही ज्ञान नाही, वाट बघणं नाही, काय नाही. And then मग they experience heartbreaking. मग अनुभव येतो त्यांना, अरे माझं हृदयच तुटलं, त्याने मला सोडलं. हो का? मग आम्ही शिकवतो Just काय? imagine if they start at the age of 14 and having a Huh? heartbreak, what Huh? kind of life that is. 14 वर्षाचे असताना असे मित्र मैत्रिणी करून काय काय करत राहतात आणि हृदय तुटले की काय होणार आहे मग? When can you complete your हा, education? शिक्षण कधी पूर्ण करणार आहे? 60त? You cannot, कधी? because कारण at that age त्या वयात your focus should be only education. फोकस शिक्षण पाहिजे ना बेटा. 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हो ना? Only education. फोकस शिक्षणावरच पाहिजे. Because and then their mind is full of stress. आणि मनावर एवढं दडपण येतं, टेन्शन focus is टेन्शन lost. टेन्शन, फोकस नाही, लक्ष लागत नाही, रात्री झोपा येत नाही, They don't complete their education, मग शिक्षण पूर्ण करत नाही. and especially youth under 18. आणि 18च्या खालचे जे तरुण मुलं मुली आहेत ना, This is not the age or season to start romantic स्पेशली तर relationships. त्यांना मी अगदी मनसोक्तपणे सांगतो, तुमच्या प्रेम कथा सुरू करायची वेळ नाहीये. No. दिस इज नो टाइम टू गेट रोमॅन्टिक. ही वेळच नाहीये प्रेम कथा सुरू करायची 18च्या खालच्या मुला 100% it will affect your education. 100% तुझ्या शिक्षणावर परिणाम होईल रे. Say, थांबा and so जरा. God is calling you to do what Joseph did at 17, देव तुम्हाला योसेफाने 17 वर्षाचा असताना काय केलं to ते build your करायला relationship with God. ते करायला बोलवतोय. योसेफाने 17 वर्षाचा असताना देवाशी नातं बांधलं, ते करायला देव बोलवतोय तुला. Say, हा? and before Joseph ever got married, आणि योसेफाने लग्न करण्या अगोदर, before he could get that job, ती नोकरी त्याला मिळण्या अगोदर he built a strong character. एक चारित्र्य, एक चांगला स्वभाव, चांगले स्वभाव गुणधर्म त्याने वाढवले. He had faith, he had wisdom. विश्वास, ज्ञान, चारित्र्य चांगलं केलं, इमानी. So build your walk with God, देवासोबत तुमची चाल जरा सुधरवा. grow in prayer, प्रार्थनेत वाढा. grow in purpose, हात जोडू देत थोडे, गुडघे टेकू देत थोडे, संकल्पात वाढा. be friends with many young people who have a vision and value. आणि ज्या तरुण मुला मुलींमध्ये दृष्टांत आहेत, ही मूल्य आहेत जीवनाची, त्यांच्याशी मैत्री करा. Stay focused on finishing your education, आणि शिक्षण पूर्ण करायच्या मागे लक्ष लावा, because that is the foundation for your life. कारण तुझ्या आयुष्याचा तो पाया आहे बेटा. Today, आज most of these people who are running here and there, doing many things with the politicians and all that, are all जास्तीत जास्त uneducated. लोक जी इकडे तिकडे धावतात, राजकारणी मंत्र्यांसोबत इकडे तिकडे फिरत असतात, त्यातली जास्तीत जास्त अडाणी आहेत शिक्षण न घेतलेली. India is suffering with lack of education. भारत देश आपला त्रासात आहे बेटा, कारण शिक्षण कमी पडतंय. We have to educate ourselves. आपण शिक्षण घ्यायलाच हवंय. Amen. Complete your degree, get a proper job. And then you will become mature and stable and ready, and you will find people lining up to get married to you. मग तुम्ही समंजस व्हाल, मग तुम्ही व्यवस्थित धडधाकड स्थिर स्थावर असाल, आणि मग लाईन लागेल रे तुला मागण्यांची, स्थळांची. Amen. आमेन. Many will want to get married to you. अनेकांच्या मनात असेल की तुझ्याशी लग्न करावं, तुझ्याशी Then you लग्न have a करावं. choice. मग तुला निवड पण असेल When की you don't हे- finish your education, you have no choice. शिक्षण वगैरे संपवलेलं नसेल तर काही निवड नसते. मग जे पदरी पडेल ते सोनं मानायचं. मग त्याला सोनं मानायचं. हा, जे पदरी पडेल Correct. ते सोनं का? कारण शिक्षण काही नाही, नोकऱ्या माहित नाही काय करतात. मग जे See, पदरी पडले don't ते chase सोनं. romance, chase purpose. प्रणय लिलेच्या मागे लागू नको, संकल्पाच्या मागे लाग. Don't follow feelings. भावनांच्या मागे लागू नको, Follow God's plan. देवाच्या योजने मागे लाग. The right time will come. योग्य वेळ येईल.
But this is your time to grow in the आताची Lord. वेळ तुझी प्रभूत वाढायची आहे. Amen. आमेन. You just Amen. met someone and start calling them, this is the one. कोणाला तरी जस्ट तुम्ही कोणाला तरी भेटता आणि म्हणता नाही हेच माझी, हीच माझी, हेच माझी, हीच माझी. You skip friendship, prayer, wisdom. आणि मग त्यामध्ये काही प्रार्थना नाही, काही ज्ञान नाही, काही नाही. There are others who just want to get rich quickly. आणि असे काही असतात ज्यांना पटकन श्रीमंत व्हायचंय. You want to make fast money. पटकन पैसा कमवायचा आहे, पटकन फटाफटा पटापटा करोडपती. And so fast that you want to jump into even risky businesses. आणि मग असं पटापटा श्रीमंत होताना तुम्ही काही धोका पत्करणारे व्यवसाय सुरू करता. Enter into scams like betting and बेटिंग whatever, वगैरे crypto, अशा whatever you काहीतरी call it. स्कॅम मध्ये अडकता, उगीचच काहीतरी नसते उद्योग, Or just selling things for profit. नाही तर फायद्यासाठी काही विकायला लागता. You may end up losing everything or hurting yourself, hurting नाही तर others. सगळंच जाईल रे बाबा, नुकसान होईल तुझं, स्वतःचं नुकसान होईल, इतरांचं होईल, स्वतःला इजा होईल, इतरांना इजा होईल. असं नको ना. पटकन श्रीमंत कशाला व्हायचं Some आपल्याला? people want to buy only lottery tickets. काही लोकांना फक्त नुसतं लॉटरीचं तिकीटच घ्यायचंय. When will your number come? वो लॉटरी तुझे कब लगेगी? हाँ, मालूम है तुझे कब लगेगी? Work hard. मेहनत करा ना. Save. Trust God to provide you पैसा step by वाचवा, step. पैसा वाचवा, पैसा साठवा, मेहनत करा, नोकरीला लागा, शिक्षण संपा, देवावर विश्वास ठेवा, इमानी राहा, विश्वासू राहा. Use your gift to serve others. ज्या serve काही देणग्या God. देवाने तुला दिल्यात त्या कलांचा देणग्यांचा वापर दुसऱ्यांची सेवा करायला वापरा. God will raise the right people in the right time. देव योग्य लोकांना तुझ्या जीवनात योग्य वेळेला वापरेल. Amen. आमेन. काय घाई आहे? And walking too slow also. आणि फार हळू चालून पण फायदा नाही. One day I will speak on that area also, on marriage also. एके दिवशी परत मी बोलीन तो विषय पण, लग्न पण, वगैरे वगैरे. But पण reading the Bible, बायबल वाचणं don't put it off. ते नाही कुठेतरी उगीच नाही, आज मला वेळ नाही, उद्या वाची नाही. रोज बायबल वाचलंच पाहिजे. Don't say I will read the Bible later. असं म्हणू नका, नंतर बघू, उद्या करूया, आज वेळच When I am नाही. older, then I will come to the अजून Lord. जरा वेळाने वाढू दे, मग मी प्रभूकडे येईन. आतापासून काय प्रभू प्रभू करायचं? हो का? प्रभू सगळ्यात लागतो. But later never comes. आणि मध्ये नंतरची वेळ तर कधी येत नाही. Start with 5 minutes. बाद में करेंगे, बाद में कभी आता नाही. अरे आजपासनं लगेच 5 मिनिटांनी सुरुवात कर. 5 minutes. 5 मिनिटं बायबल वाचना, 5 मिनिटं, 5 minutes prayer. 5 मिनिटाची प्रार्थना कर. Every day do it रोज कर. religiously. अगदी धार्मिकपणे कर. Because God meets you in small steps. कारण की देव तुम्हाला छोट्या छोट्या पावलांमध्ये भेटतो. Amen. आमेन. आमेन. I mean, हालेलुया. something you can do. Even in the church you can do small काहीतरी things. करा ना. चर्च मध्ये येऊन काहीतरी लहान लहान कामं करा. I'm काहीतरी too हातात घ्या. young. नाही नाही, मी अजून लहान आहे, हे सगळं काय करायचं? Let my parents do it. They माझ्या are आई वडिलांना adults. करू दे. माझे आई वडील मोठे आहेत, ते करतील चर्च मध्ये. Yes, they will do and more and they will prosper more. नाही, आई वडील तुझे करणारच आहेत. ते तर अजून करणार आहेत आणि अजून समृद्ध होणार आहेत. But what about you? व्हॉट अबाउट यू? तुझं काय? Small things, in small ways you can please God. छोट्या छोट्या गोष्टी करून देवाला प्रसन्न करण्याच्या मागे लाग. Don't hide your talents. तुझे कलागुण लपवू नको. Amen. आणि जे तुला म्हणतात तुझे कलागुण लपव, त्यांच्या नादी लागू नको. Let not others miss your help. आणि इतर लोकांना तुझ्याकडनं जी मदत मिळणार आहे ती मिळू दे ना. त्यांना कशाला ती मदत न Ask your मिळो? pastor, ask your elder, what help can I render? तुझ्या पास्टरांना जाऊन विचार, तुझ्या एल्डर्सना जाऊन विचार की मी काय मदत करू शकतो तुम्हाला, तुम्ही मला काहीतरी द्या. Even small things matter. लहान लहान गोष्टी पण मायने ठेवतात. Amen. मोठंच काहीतरी केलं पाहिजे असं काही नाही. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? हालेलुया. Even if you are into bad habits, come out of it sooner. वाईट व्यसन लागली असतील तर त्यातनं पण पटकन बाहेर पडा बेटा. You keep doing wrong, thinking wrong. चुकीचे विचार करणं, चुकीचं वाईट व्यसन, अडिक्शन्स ऑफ डिफरंट काइंड्स. And say, I will stop when I become older. आणि म्हणणं की नाही नाही, म्हातारं झाल्यानंतर सोडतो. But नाही. you don't realize तुला हे कळत नाही. habits always grow stronger and stronger with time. या सवयी काळाच्या ओघात अजून बलवान होतात बेटा. Amen? Amen. So talk to God right now. आत्ताच देवाशी बोल. He can break that bad habit. आणि देव तुझी ती वाईट सवय, वाईट व्यसन तोडून टाकेल. कारण किंवा ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. मग फार वेळ लागतो. तर तुम्ही ती वेळ वाया घालवू नका. काही वाईट व्यसन तुम्हाला जर आहे, आत्ताच्या आत्ता प्रार्थना करून त्यातनं बाहेर पडा. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Hmm? हा, कळतंय का? There are so many things that I would love to share with you. हो ना, मला तर तुम्हाला सांगायसारख्या खूप गोष्टी आहेत, But time is पण वेळ short. कमी आहे. आय फील यू शुड हॅव अ डे सेमिनार पास्टर फ्रॉम नेक्स्ट इयर. सो यू गेट होल डे
We do flag hoisting, and the whole day you should have it in your hand to talk to them. I'll talk Because to in you 1 again. hour we can't impart much. I can talk to you again, don't है ना? worry. मी परत बोलीन तुमच्याशी. The queen of Sheba, when she came to visit Solomon, शिबा राणी जेव्हा सलमोन राजाला भेटायला आली, she said, "Blessed are your servants who stand next to you and hear your wise words." ती म्हणाली की तुझे सगळे दास दासी चाकर आशीर्वादित आहेत की जे तुझ्या समोर उभं राहून तुझं ऐकतात. See that. And how blessed you are hearing God's word. आणि तू किती आशीर्वादित, तुम्ही किती आशीर्वादित की देवाचं वचन ऐकताय. More than Solomon's wise words, शल्मोनाच्या सुज्ञ शब्दांपेक्षाही जास्त you're hearing the word of God. तुम्ही तर देवाचा शब्द डायरेक्ट ऐकताय. How blessed are you? म्हणजे तुम्ही किती आशीर्वादित आहात. थिंक. There are people who are rebellious and don't want to hear the word of काही God. लोक बंडखोर असतात, त्यांना देवाचं वचन ऐकायला आवडत नाही. They think I know it all. त्यांना असं वाटतं की मला सगळं माहिती आहे. Some say I don't want it at all. काही लोक म्हणतात नाही मला नकोच आहे ते, I can make my life on my मी own. माझं जीवन स्वतः करीन बनवीन. I'm telling you, they will never make life. अशी माणसं कधीही जीवन घडवणार बनवणार नाही. Never. कधीच नाही. If you don't hear the word of God, your life will never be made. देवाचं वचन तुम्ही ऐकायला बसला नाहीत ना, तुमचं आयुष्य कधीही बनणार नाही. टेक इट फ्रॉम मी इन रायटिंग, आय कॅन गिव्ह इट टू यू. Not because you are not worthy or you're not educated, तुम्ही योग्य नाही, तुम्हाला शिक्षण नाही म्हणून नव्हे, but पण we are living in an evil world आपण दुष्ट जगात जगतोय बेटा. that does not give value or credit to your qualification. आणि हे दुष्ट जग तुझ्या शिक्षणाला काही किंमत देत नाही. You need a push from God देवाकडनं तुला एक धक्का गरजेचा आहे. because कारण with your education and your skill you need right opportunities. तुझ्या also. शिक्षणात सकट कलांसकट योग्य संधी सुद्धा आली पाहिजे ना तुझ्या मार्गी. Not only right opportunities, right time, आणि योग्य संधी नाही, योग्य वेळ पण आली right पाहिजे, place. योग्य जागा आली पाहिजे. All this should fall in line. हे सगळं बरोबर त्या जागी पडलं पाहिजे. त्याला देव लागतो, Only God can do that. त्याला देव लागतो. ये सब प्रभू ही कर सकता है. Miracle door He can open. चमत्काराचं दार देवच उघडतो. He can put your feet there at the right आणि time. तुझी पावलं बरोबर वेळेला देवच तिथे टाकेल. He can cancel somebody to accommodate you. आणि कोणाला तरी रद्द करून तुला आत घेईल. God can do that. देव असं करू शकतो. Like Father Jacob did. जसं जे वडील याकोब त्यांनी केलं. He gave Joseph the coat of 7 colors. योसेफाला सप्तरंगी जगा दिला ना त्यांनी. Others didn't get it. बाकीच्यांना नाही मिळाला. He got it. मुलं त्यांचीच होती ना सगळी, पण एकाच मुलाला त्यांनी दिला तो, बाकीच्यांना नाही दिला. योसेफाला God can मिळाला. give you preferential treatment. तसं देव तुम्हाला प्राधान्याची वर्तणूक देऊ शकतो. Yes. तुला प्राधान्य देव देऊ शकतो. Some people say no, but God is no respecter of persons. काही लोक म्हणतात नाही पण देव पक्षपात करत नाही ना. But He also said, पण तो असंही म्हणालाय, I will honor them that honor me. जे माझा मान करतील त्यांचा मी मान करीन. फिनिश्ड. Amen. आमेन. And I feel that God had done that for me. आणि मला असं वाटतं की देवाने हे कार्य माझ्या जीवनात केलंय. Yes, He has केलेलं done आहे. it. देवाने माझ्या जीवनात हे कार्य केलेलं आहे. Amen. आमेन. So shall I pray for you now? मग आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करू. हालेलुया. खराबा शांत रोध. Thank you, Father. इराबा बाबा खराबा शांत रकारा बाबा. Lord, प्रभू, the youth नामा are खराबा. here today. आज सगळी तरुण मुलं मुली इथे आलेली आहेत. They have a great desire त्यांच्या इच्छा पण आहेत बऱ्याच काही. for you तुझ्यासाठी इच्छा आहे, to be successful in यशस्वी life. व्हायची इच्छा आहे, That's why they came. म्हणून इथे आलेले आहेत. Otherwise they wouldn't come. नाही तर आली नसती ही मुलं इथं आज. They know त्यांना कळलंय only education, फक्त शिक्षण only craft is not आणि फक्त कला not enough. पुरेशी नाही. शेवटी देव हा लागतोच. We need God. शेवटी देव हा लागतोच बेटा. यू ट्राईट, तुम्ही प्रयत्न करा, तुमचं तुम्हालाच कळेल एके दिवशी शेवटी देव हा लागतोच. Yes. Lord, प्रभू, I pray for all these precious souls. या सगळ्या मौल्यवान जीवांसाठी मी प्रार्थना करत आहे. They are like my children, Lord. माझ्या मुलांसारखी आहे सगळी मुलं. My heart beats for them. माझं हृदय असं धडधडतं I त्यांच्यासाठी. want their life to be made. मला त्यांचं जीवन बनलेलं बघायचंय. Because कारण the world that we lived in was not that evil than the world that they are living ज्या in. जगात आम्ही जगलो ते जग एवढं वाईट नव्हतं, पण त्यांचं आजचं हे जे जग आहे ते फार वाईट आणि दुष्ट आहे. This world is more competitive world than the world we lived in. ज्या जगात आम्ही जगलो त्याच्याहून जास्त आजचं जग स्पर्धात्मक आहे. देयर इज कॉम्पिटिशन एव्हरीवेअर. आमचं जग तेवढं वाईट नव्हतं. And the devil is out there. आणि सैतान पण आहेच.
Yes, there are many opportunities for you. संधी तर अनेक आहेत तुमच्यासाठी. Our times we had just a selected few companies. आमच्या काळामध्ये कंपन्या पण कमीच होत्या, एवढ्या But today- कंपन्या नव्हत्या. आज In every building it's a company. प्रत्येक बिल्डिंग मध्ये एक On कंपनी every असते. floor of a building it's a company. बिल्डिंगच्या प्रत्येक मजल्यावर नवीन कंपनी, न्यू स्टार्टअप्स, ग्लोबली सगळं उघडं झालंय. So you can get jobs also easily. मग नोकऱ्या पण सहज रीतीनं मिळून जातात. But temptations are also increasing. पण मोहपाश पण वाढतायत. त्या नोकऱ्यांमागे बरंच काही असतं And the devil is out there. आणि सैतान आहेच आहे ना. But now I will pray. पण आता मी प्रार्थना करतो. Father, I pray देव बाप्पा, मी प्रार्थना करतो for all these precious children. या सगळ्या मौल्यवान मुलांसाठी. See their heart. त्यांचं हृदय पहा. Put them in your timing. तुझ्या वेळेत त्यांना घाल. As they seek your face every day. जसं तुझं मुख ते रोज शोधतात. Open up impossible doors. अशक्य दारं त्यांच्यासाठी उघड. Give them wisdom त्यांना ज्ञान दे to come up in life. आयुष्यात वर यायला, That their lives will be made की त्यांची जीवनं घडावीत, बनावीत. as Joseph. योसेफासारखं. Though he had hard times and hard people around जरी him. योसेफाच्या जीवनात अवघड प्रसंग आले, अवघड वाईट माणसं त्याच्या अवतीभोवती होती, Thrown in the pit, thrown in the prison. त्याला खड्ड्यात टाकला, त्याला विकला, त्याला तुरुंगात टाकला, Yet तरी he sat next to Pharaoh. तो फारो राजाच्या शेजारी येऊन बसला. It seemed impossible. अशक्य होतं हे सगळं, But he was faithful with you. पण तो तुझ्याशी विश्वासू आणि इमानी होता ना. That's why every time it says, but God was with Joseph and he made him to prosper. आणि म्हणून तर बायबलमध्ये दरवेळेला लिहिलेलं आहे की देव योसेफा संगती होता आणि देवाने त्याला सफळ केले. All credit is given to God. सगळं श्रेय देवाला दिलं गेलंय. I pray मी प्रार्थना करतो, प्रभू you be with them now. या मुलांसोबत तू राहा. From now on, आतापासून पुढे let your presence go with them. तुझा सहवास त्यांच्या सोबत जाऊ दे. Give them healing त्यांना आरोग्य दे. in their mind, in their body, in their souls. मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, जीवाला आरोग्य दे. Speak to them in dreams and visions. बोल त्यांच्याशी स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे. Speak to them when I share the word of जेव्हा God. वचन सांगतो मी, तू त्यांच्याशी बोल दे बापा. Speak to them through counselings. सल्ला मसलतीद्वारे त्यांच्याशी बोल दे When they बापा. come to church, जेव्हा ते चर्चला येतात त्यांच्याशी बोल. and speak to the pastors or elders. पास्टर्सद्वारे, एल्डर्सद्वारे त्यांच्याशी बोल. You speak through them. बोल बोल त्यांच्याशी बोल. As they read the word of God, जसं तुझं वचन ते वाचतील, speak to them through the word of God. बोल त्यांच्याशी तुझ्या वचनाद्वारे. As they pray, जसं प्रार्थना करतील, put wise thoughts in their minds and their hearts. शून्य विचार त्यांच्या मनात आणि हृदयात टाक. Tell them which streams they have to take. सांग त्यांना कुठलं फील्ड Which त्यांनी courses, घ्यायला हवं, which काय field? कोर्स, काय डिग्री, काय करायचं. बोल त्यांच्याशी, सांग त्यांना, Speak to them, Lord. बोल त्यांच्याशी, त्यांना मार्ग दाखव, Lead them, guide them. त्यांना चालव, त्यांना मार्गदर्शन कर. Let them not waste their precious years. त्यांनी मौल्यवान वर्ष वाया घालवू नयेत. Right time, let them finish their education. योग्य वेळेत त्यांना शिक्षण संपायला सहाय्य कर. Right time, let them get a job. योग्य वेळेत त्यांना नोकरी मिळू दे. Let them, at the right time, let them get married also. योग्य वेळेत त्यांचं लग्न पण होऊ दे. Let it all happen at the right time. सगळं योग्य वेळेत होऊ दे. As it happened with Joseph, जसं योसेफाच्या जीवनात झालं, do it for them also. तसं त्यांच्यासाठी सुद्धा कर. Thank you, राबा Jesus. शंदा राबा कर. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा, तुझे Thank you, आभार. Jesus. तुझी स्तुती करतो स्वामी This is राजा. the generation of Joseph. ही योसेफाची पिढी आहे. You are the generation of Joseph. तुम्ही योसेफाची पिढी आहात. I pray let the mantle of Joseph fall upon you all. योसेफाचा जगा तुम्हा सर्वांवर पडावा अशी मी प्रार्थना In करतो. the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये you will rise. तुम्ही वर Say, येणार. I will rise in the name of म्हणा, Jesus. येशूंच्या नावात मी वर येणार. Say, I will finish my education in the name of म्हणा, माझं Jesus. शिक्षण मी येशूंच्या नावात पूर्ण करणार. I will get a good job in the name of Jesus. मला येशूंच्या नावात चांगली नोकरी मिळणार. My future is sealed in the name of माझं Jesus. भविष्य येशूंच्या नावात शिक्कामोर्तब झालेलं आहे. The devil will not rob away my opportune time. सैतान माझी ठरलेली वेळ चोरणार नाही. The devil will not destroy my works. सैतान माझ्या In कामांचा Jesus' नाश name. करणार नाही येशूंच्या नावात. He will not put sickness on me in the सैतान name of माझ्यावर Jesus. आजारपण घालू शकणार नाही No येशूंच्या नावात. hindrance will come on my life in the name of एकही Jesus. अडचण माझ्या जीवनावर येणार नाही येशूंच्या नावात. My God will open miracle doors माझा for me. देव माझ्यासाठी चमत्काराचं दार उघडेल. I will just step in it and be blessed. अवश्य मी आतमध्ये प्रवेश करीन आणि आशीर्वादित होईल. My God will give me promotion. माझा देव मला बढती देईल. My God will establish my माझा life. देव माझं जीवन स्थिर स्थावर My करेल. parents will be proud of me माझ्या आई वडिलांना माझा अभिमान वाटेल. because कारण something good
good is definitely going to happen in my life. काहीतरी चांगलं नक्की माझ्या जीवनात घडणार आहे. Because I touched the current of God. कारण की मी देवाच्या करंटला हात लावलाय. I touched the power of God. मी देवाच्या पॉवरला हात लावलाय And I receive आणि मी ते स्वीकारत आहे. all that is there for me in my life in Jesus' name. माझ्यासाठी सर्व काही जे देवाने ठेवलंय ते सर्व मी येशूंच्या नावात माझ्या जीवनात स्वीकारत आहे. Amen and amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Amen, amen, Amen. amen, amen.